नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चव्हाण मॅथ्स इंडिया यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज पाहणार आहोत आपण SYBSC MTH 402 डिफरन्शियल इक्वेशन अँड न्यूमेरिकल मेथडचं उचल 016 हा क्वेश्चन पेपर पाहणार आहोत आपण। इथं बघा, याच्यामध्ये काय आहे तुमच्याकडं की हा क्वेश्चन पेपर बघा स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला। हा दुसरा क्वेश्चन पेपर आहे। पहिला क्वेश्चन पेपर आपण एक सॉल्व केलेला आहे। याच्यामध्ये बघा हा डिफरन्शियल इक्वेशन याचा याच्यामध्ये न्यूमेरिकलचे क्वेश्चन नाहीत, तर न्यूमेरिकलसाठी आपण एक व्हिडिओ बनवतोय स्पेशली। बघा, हे असे 5 क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये, तर आपण बनवूया आता बघा क्वेश्चन पेपरचं सोल्युशन। चला तर पाहूया। क्वेश्चन नंबर फर्स्ट ए MCQ। आता MCQ आहे तुम्हाला 6 मार्काला 8 MCQ असेल। तर 8 MCQ मधला पहिला MCQ आहे द रॉन्स्कियन ऑफ e⁻x अँड x इंटू e⁻x इज। तर रॉन्स्कियन कसं काढतो आपण बघा की डेफिनेशन आहे y1 आणि y2 y1 डॅश y2 डॅश 2 क्रॉस 2चं असेल, म्हणजे आपल्याकडे 2 जर फंक्शन असतील आणि त्याचं जर रॉन्स्कियन काढायचं असेल तर आपल्याकडे काय हा डेफिनेशन आहे। तुम्हाला डिफाईन विचारलं जाईल, डिफाईन रॉन्स्कियन, तर रॉन्स्कियनची डेफिनेशन तुम्ही अशी लिहू शकता। तर फंक्शन पहिलं आपण मानलं y1 e⁻x। तुमच्या क्वेश्चनमध्ये नसेल तरी पण तुम्ही त्याला नाव द्यायचं y1 हा y2। बघा e⁻x चा डेरिव्हेटिव्ह किती e⁻x। आता x इंटू e⁻x आहे बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ d ऑफ u इंटू v असेल, म्हणजे मल्टिप्लिकेशनमध्ये असेल फंक्शन, तर u फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ u। म्हणजेच काय तुमच्याकडे फर्स्ट ॲज इट इज बघा x ॲज इट इज e⁻x चा डेरिव्हेटिव्ह e⁻x, परत e⁻x ॲज इट इज आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1। तर दोघात e⁻x जर कॉमन काढला तर आता तुमच्याकडे काय बघा e⁻x जर कॉमन काढला इतर राहतो x प्लस 1। तर फंक्शन त्या डेफिनेशनमध्ये पुट करूया e⁻x y1 x इंटू e⁻x आणि e⁻x इंटू x प्लस 1। बघा पहिल्या रो मध्ये तुम्हाला e⁻x कॉमन दिसतो, दोघात आपण बाहेर काढला। बघा e⁻x बाहेर काढल्यानंतर राहिलं इथं 1 आणि इथं पण 1 राहिलं। ओके, दुसऱ्या कॉलममध्ये पण तुम्हाला काय दिसतो e⁻x दोघात दिसतोय, मग e⁻x बाहेर काढला दुसरा, इथं काय राहिलं तुमच्याकडे x आणि x प्लस 1। आता आपण याचं डिटर्मिनंट काढूया। बघा e⁻x इंटू e⁻x किती e⁻2x, आणि नंतर या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा 1 इंटू x प्लस 1 मायनस 1 इंटू x, तर प्लस x मायनस x कॅन्सल राहिलं 1, तुमच्याकडे राहिलं e⁻2x। तर ऑप्शनमध्ये या बघा e⁻2x कोणता आहे, बी ऑप्शन। पुढचा क्वेश्चन आहे MCQचा, टू सोल्युशन y1 आणि y2 ऑफ डिफरन्शियल इक्वेशन। या डिफरन्शियल इक्वेशनचे 2 सोल्युशन आहेत y1 आणि y2 फॉर ऑल x बिलॉंग्स टू a टू b आर लिनियरली। आता आपल्याला इथं भरायचं आहे इफ देअर रॉन्स्कियन इज आयडेंटिकली 0। बघा रॉन्स्कियन जर 0 आला तुमच्याकडं तर आपण म्हणतो काय लिनियरली डिपेंड, काय म्हणतो लिनियरली डिपेंड। आणि रॉन्स्कियन जर काय आला तुमच्याकडं नॉट इक्वल टू 0 आला तर आपण याला म्हणतो लिनियरली इंडिपेंडंट सोल्युशन। ओके, तर आपल्याकडे काय आलं त्यांनी रॉन्स्कियन इज 0, रॉन्स्कियन काय सांगितलं आहे 0, तर रॉन्स्कियन 0 तर काय तुमच्याकडे लिनियरली डिपेंड, तर ऑप्शनमध्ये बघा लिनियरली डिपेंड। जर इथे विचारलं असतं रॉन्स्कियन इज नॉट 0 नॉन 0 तर आपल्याला असतं लिनियरली इंडिपेंडंट। आता पुढचं आहे बघा, त्यांनी काय विचारलं द वन सोल्युशन ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन। तर वन सोल्युशन आपल्याला काढायचं आहे, तर बघा हा सायमल्टेनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे। सायमल्टेनियस डिफरन्शियल इक्वेशनमध्ये आपण 2 रेशो सिलेक्ट करतो। आता मी पहिले 2 सिलेक्ट केले, dx अपॉन y² इक्वल टू dy अपॉन y² x, y² कॅन्सल। आता हा x जो आहे तुमच्याकडं हा इकडे x कडे पाहिजे आपल्याला, हा dy इकडे आल्यावर काय होईल मल्टिप्लाय x इक्वल टू y। आता बघा y एका साईडला आला आणि x एका साईडला आला, इंटिग्रेशन करा, इंटिग्रेशन ऑन बोथ साईड। एक्सचं इंटिग्रेशन किती तुमच्याकडं x²/2 इक्वल टू या वायचं इंटिग्रेशन किती येतं तुमच्याकडं dyचं y प्लस c। ओके, आता आपल्याला हा 2 नको आहे तर 2 ने मी दोन्ही साईडला मल्टिप्लाय करतो। बघा इथं 2 ने इकडे पण मल्टिप्लाय केलं, इथं पण आणि इथं पण, 2 गेट कॅन्सल, तर राहिलं काय तुमच्याकडं x² इक्वल टू 2y प्लस c। हा एक सोल्युशन भेटतो तुम्हाला। बघू या ऑप्शनमध्ये कुठं आहे का, x² 2y प्लस 24।
हां चालेल, इथं चालेल. का चालेल बघा, कारण की हा 24 आपण कोणताही कॉन्स्टंट घेऊ शकतो. बघा सीची व्हॅल्यू इथं मी 24 पण घेऊ शकतो, तुम्ही सीची व्हॅल्यू 25 पण घेऊ शकता, सीची व्हॅल्यू 100 पण. दिस इज कॉन्स्टंट. कॉन्स्टंटची व्हॅल्यू तुम्ही काही घेऊ शकता. तर तुमच्याकडे ऑप्शन काय आहे, तुमच्याकडे ए, x² = 2y + c. आता पुढचा क्वेश्चन आहे, द सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन dx = dy = dz. आता त्याचं जर सोल्युशन काढायचं असेल तर डायरेक्ट जर काढायचं असेल बघा, क्वेश्चन न सॉल्व्ह करता डायरेक्ट बघा, हे जर 2 सिलेक्ट केले मी, पहिले 2, त्याच्यात इंटिग्रेशन करा डायरेक्टली. बघा dxचं इंटिग्रेशन किती येतो तुमच्याकडं x. आता x = कुठं आहे, इथं नाही आहे, हे कॅन्सल, इथं नाही आहे. ओके, दुसरं आहे याचं इंटिग्रेशन किती येतं yचं, y आहे का y, येस. तर इथं काय तुमच्याकडं x = y आणि कॉन्स्टंट तुम्ही कोणताही घेऊ शकता, 4, 6, 7 काही घेऊ शकता. ठीक आहे, तर तुमचा ऑप्शन कोणता आहे, x = y. मी डायरेक्ट का घेतला, कारण तुमच्याकडे हे सायमल्टेनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे, x एका साईडला आहे, y एका साईडला आहे. 2 सिलेक्ट केलं तर तुमच्याकडे हे आन्सर येऊन जातं. तर इथं मी त्याचं सोल्युशन दिलेलंच आहे. दुसरा क्वेश्चन आहे 5वा, dx/p dy/q = dz/r आहे. आणि विचारलं काय, dx - dy + dz/. सेम इथं मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये पण हाच क्वेश्चन होता. तर इथं पण काय तुमच्याकडं बघा, p हा काय तुमच्याकडं -q, कारण dy वाली टर्म कशी आहे मायनस, आणि हा r प्लस. म्हणजे याचं मल्टिप्लायर्स काय घेतलं त्यांनी, 1 -1 आणि 1 हे मल्टिप्लायर्स घेतलं. कारण मधली ती जी टर्म आहे तुमची ती काय घेतली त्यांनी, -1 घेतलेली आहे. ठीक आहे, आता हे झालं आपल्याकडे 5वा क्वेश्चन. आता पाहूया आपण 6वा क्वेश्चन, द इंटिग्रेटिंग फॅक्टर्स ऑफ होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन x dx y dy + z dz. आता तुमच्याकडे बघा, इथं सांगतो डिटेलमध्ये, तुमच्याकडं pdx + qdy + rdz = जर 0 असेल, याला म्हणतो आपण काय, फॅपियन डिफरन्शियल इक्वेशन किंवा टोटल डिफरन्शियल इक्वेशन. आता याचं जर आपल्याला काय करायचं असेल, इंटिग्रेटिंग फॅक्टर्स if = काय राहतो तुमच्याकडं, 1/ρ हा असतो इंटिग्रेटिंग फॅक्टर्स. मग इंटिग्रेटिंग फॅक्टर्स साठी रो काय असतो तुमच्याकडं, px + qy आणि + rz. ओके, हा झाला तुमच्याकडे काय, रो. तर रो काढायचं आपल्याला, रो = p ची व्हॅल्यू किती, इथं कम्पेअर केलं तर dx चा कोएफिशियंट कोण आहे, x. तर x × x x² + q ची व्हॅल्यू किती तुमच्याकडे, y × y y² + r ची व्हॅल्यू किती आहे, z × z z². मग रो ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे, x² + y² + z². पण इंटिग्रेटिंग फॅक्टर्स काय राहतो, 1/ρ. मग काय, 1/x² + y² + z². हे झालं तुमच्याकडे इंटिग्रेटिंग फॅक्टर्स. आता पुढचा क्वेश्चन आहे बघा, आता हे डिफरन्शियल इक्वेशनचं आहे. बघा पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन 1 मधला बी. बघा बी काय तुमच्याकडे, डिफाइन द लिनियर कॉम्बिनेशन ऑफ सोल्युशन. बघा लिनियर कॉम्बिनेशन काय राहतं की तुमच्याकडे y1 आणि y2 2 सोल्युशन आहे. ओके, कुणाचं, या सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचे 2 सोल्युशन आपण मानले. तर लिनियर कॉम्बिनेशन कधी म्हणतो आपण, की तुमच्याकडे c1y1 + c2y2 हे दोन्ही जर मिक्स केले आपण कॉन्स्टंटनी मल्टिप्लाय करून, तर त्याला म्हणतो आपण लिनियर कॉम्बिनेशन. देन द c1y1 + c2y2 इज कॉल्ड एज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ 2 सोल्युशन y1 and y2. ठीक आहे, कारण तुमच्याकडे c1 × y1 + c2 × y2. इन जनरल जर असता, सपोज आपल्याकडे nth सोल्युशन असते, तर काय, c1y1 + c2y2 + c3y3 अँड सो ऑन cn_yn. हे बघा n सोल्युशन असतं, तर त्यासाठी लिनियर कॉम्बिनेशन. पुढचा क्वेश्चन आहे, फाइंड द रॉन्स्कियन ऑफ sin x अँड sin x - cos x. काय याचं बघा, सेम क्वेश्चन आहे. रॉन्स्कियनसाठी काय असतो आपल्याकडं, बघा y1 मानलं याचं आणि y2 मानलेलं आहे. आता बघा याचा डेरिव्हेटिव्ह घेऊया. बघा पहिला डेफिनेशन काय तुमच्याकडं, y1 y2 y1 डॅश y2 डॅश. बघा y1 आणि हे y2. आता y1चा डेरिव्हेटिव्ह किती, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस. आता इथं बघा साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन. आता मायनस मायनस काय झाला, प्लस. बघा या कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन असतो आणि रेडीमेड पहिला मायनस आलेला आहे. दोन्ही जर मिळून मायनस मायनस काय झाले, प्लस. आता आपण याचं काय घेऊया, डिटर्मिनंट. तर डिटर्मिनंट किती आहे तुमच्याकडं, दिस. बघा साईन x × साईन कॉस x आणि कॉस साईन × sin². तर याचं जर मल्टिप्लिकेशन केलं मी पहिलं, बघा इथं काय तुमच्याकडे मल्टिप्लिकेशन,
बघा मल्टिप्लिकेशन क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, किती तुमच्याकडं साइन एक्स इंटू कॉस एक्स प्लस साइन एक्स. ओके, नंतर रूलनुसार मायनस, परत या कॉस एक्सने मल्टिप्लाय करा, कॉस एक्स इंटू साइन एक्स मायनस कॉस एक्स. तर बघा या साइन एक्सने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, किती तुमच्याकडं साइन एक्स इंटू कॉस एक्स प्लस या साइन एक्सने मध्ये मल्टिप्लाय करा, साइन इंटू साइन साइन स्क्वेअर एक्स मायनस या मायनस कॉस एक्सने मल्टिप्लाय करा, कॉस एक्स इंटू साइन एक्स, परत या मायनस मायनस काय झाला प्लस कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन एक्स कॉस एक्स मायनस साइन एक्स कॉस एक्स कॅन्सल झाला, राहिलं का तुमच्याकडं साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स. साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स व्हॅल्यू किती असते 1. तर रॉन्स्कीन किती आला तुमच्याकडं एक्स कॉमा वाय इक्वल टू 1. सपोज यांनी याच क्वेश्चनमध्ये विचारलं असतं की हे जे सोल्युशन आहे साइन एक्स आणि कॉस एक्स आर लिनियरली इंडिपेंडंट आहे की डिपेंड आहे, तर तुम्ही काय सांगितलं असतं की रॉन्स्कीन इज नॉट इक्वल टू 0, देन तुमच्याकडे y1 अँड y2 आर लिनियरली इंडिपेंडंट सोल्युशन, कारण त्यांचा रॉन्स्कीन किती आला आहे नॉट इक्वल टू 0 आलेला आहे. ओके, पुढचा क्वेश्चन पाहूया. डिफाइन सायमल्टेनियस डिफरन्शियल इक्वेशन ऑफ फर्स्ट ऑर्डर. बघा फर्स्ट ऑर्डर सायमल्टेनियस डिफरन्शियल इक्वेशन काय राहतो तुमच्याकडं की dx अपॉन p dy अपॉन q dz अपॉन r वेअर p q r इन एक्स वाय झेड असं दिलेलं तरी चालतं. फाइंड द वन सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. ओके, dx अपॉन एक्स स्क्वेअर इक्वल टू dy अपॉन वाय स्क्वेअर इक्वल टू dz अपॉन एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर. त्यांनी काय विचारलं, फक्त एकच सोल्युशन विचारलंय, तर मी काय करतो फक्त पहिला आणि दुसरा सिलेक्ट करतो. फर्स्ट अँड सेकंड सिलेक्ट केल्यानंतर काय तुमच्याकडं dx अपॉन एक्स स्क्वेअर dy अपॉन वाय स्क्वेअर. आता त्याचं इंटिग्रेशन करा. आता इंटिग्रेशन कसं येईल याचं बघा, किती तुमच्याकडं इंटिग्रेशन ऑन बोथ साइड, मी ती डायरेक्ट करतो. बघा एक्स एक्स एका साईडला आहे, वाय वाय एका साईडला आहे. आता बघा 1 अपॉन एक्स याला असं लिहू शकतो मी एक्स रेस टू मायनस 2 dx इंटिग्रेशन ऑफ वाय रेस टू मायनस 2 dy. ठीक आहे, ओके, आणि प्लस इंटिग्रेशन घेतल्यामुळे c. आता काय करायचं आपल्याला याचं इंटिग्रेशन बघा, आपण इंटिग्रेशन कसं घेतो एक्स रेस टू एनचं इंटिग्रेशन dx इक्वल टू एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. एक में पॉवर वाढवतो आणि तीच पॉवर आपण खाली लिहितो. मग काय तुमच्याकडं एक्स रेस टू इथं काही ना मायनस 2 प्लस 1 अपॉन मायनस 2 प्लस 1 इक्वल इथं पण सेम एक्स रेस टू मायनस 2 प्लस 1 अपॉन मायनस 2 प्लस 1 प्लस c. आता इथं काय तुमच्याकडं एक्स रेस टू मायनस 1 अपॉन मायनस 1 इक्वल टू इथं पण सेम वाय रेस टू, कारण मायनस 2 प्लस 1 किती मायनस 1 अपॉन मायनस 1 प्लस c. आता बघा दोन्ही साईडला मायनस मायनस तर कॅन्सल होऊन जाईल. इथं काय राहिलं तुमच्याकडं या एक्सला आपण असं लिहू शकतो 1 अपॉन एक्स. हा पण बघा मायनस मायनस कोणते कॅन्सल म्हणतो मी, इकडे पण मायनस आहे आणि इकडे पण मायनस आहे, तर मायनसने मल्टिप्लाय करू शकतो आपण. तर काय तुमच्याकडं मायनसने मल्टिप्लाय ठेवायचं असं ठेवा इक्वल टू मायनस c. नंतर काय तुमच्याकडे इक्वल टू मायनस वाय 1 अपॉन वाय प्लस c1. तर तुमच्याकडे बघा जर मला हे पूर्ण एका साईडला आणायचं असेल तर 1 अपॉन एक्स मायनस नंतर प्लस 1 अपॉन वाय मायनस c इक्वल टू 0 असं पण सोल्युशन असतं. पण आपल्याला हे एक्स आणि वाय खाली नको आहे, तर आपण काय करूया एक्स आणि वायने मल्टिप्लाय करूया दोन्ही साईडला. मग जर मी इथं एक्स वायने मल्टिप्लाय केलं, इथं पण एक्स वायने मल्टिप्लाय केलं आणि इथं पण एक्स वायने मल्टिप्लाय केलं आणि इथं पण एक्स वायने, मग इथं कोण एक्स एक्स कॅन्सल होऊन जातो, इथं वाय वाय कॅन्सल होऊन जातो. तर राहतो कोण तुमच्याकडे इथं वाय मायनस वाय प्लस एक्स मायनस c इंटू एक्स वाय इक्वल टू 0. हे झालं तुमच्याकडं सोल्युशन. ओके, आता पुढचं आहे बघा डिफाइन फॅपियन डिफरन्शियल इक्वेशन. बघा टोटल डिफरन्शियल इक्वेशन आणि फॅपियन मध्ये काय फरक आहे की फॅपियन राहतो pdx प्लस qdy प्लस rdz इक्वल टू 0. हे झालं तुमच्याकडं फॅपियन डिफरन्शियल इक्वेशन. त्याला दुसरं नाव आहे टोटल डिफरन्शियल इक्वेशन. सपोज सायमल्टेनियस डिफरन्शियल इक्वेशन असतं तर dx अपॉन p dy अपॉन q आणि dz अपॉन r. हा झाला तुमच्याकडे टोटल डिफरन्शियल इक्वेशन, हा झाला सायमल्टेनियस डिफरन्शियल इक्वेशन. आता बघा इथं ट्रू और फॉल्स आहे. एव्हरी एक्झॅक्ट इक्वेशन इज इंटिग्रेबल. यस, एव्हरी जे एक्झॅक्ट असते pdx प्लस qdy प्लस rdz हे जे आहे इक्वल टू 0, हे जे टोटल डिफरन्शियल इक्वेशन आहे ते एव्हरी जर एक्झॅक्ट असेल तर ते इंटिग्रेबल असतो. पण इंटिग्रेबल असेल
इंटिग्रेबल असेल तर एक्झॅक्ट असेल असं काही जरुरी नाही. आता पुढचा क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन नंबर 2. आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये बघा, स्टेट लिप्चिज कंडिशन. लिप्चिज कंडिशन पाहिलेली आपण काय राहतं की मॉड ऑफ एफ ऑफ एक्स कॉमा y2 मायनस तर काय तुमच्याकडे एफ ऑफ एक्स इज एनी फंक्शन डोमेन इन डी एक्स वाय प्लेन इफ देर एक्झिस्ट अ पॉझिटिव्ह कॉन्स्टंट के सच दॅट mod of f of x comma y2 minus mod of f of x comma y1 is less than or equal to k into mod of y2 minus y1 whenever the point x comma y1 and x comma y2 both lies on D, then the function f of x is said to be Lipschitz condition. आणि जो k असेल तुमच्याकडे काय असतो, Lipschitz constant. आता बघा हा क्वेश्चन आहे, show that sin x and cos x are the सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन दाखवायचं. ओके, तर काय आपल्याला सपोज आपण मानलं लेट y1 इक्वल टू साइन 2x अँड y2 इक्वल टू कॉस 2x. ओके, आता त्यांचं म्हणणं काय की हे जे y डबल डॅश आणि 4y इक्वल टू 0 आहे हे सोल्युशन आहे या डिफरन्शियल इक्वेशन. जर हे y1 जर सोल्युशन असेल, y1 इज अ सोल्युशन, देन कोणती कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे, y1 डबल डॅश प्लस 4 इंटू y1 इक्वल टू काय सॅटिस्फाय केला पाहिजे 0. तर आपल्याला काय करावं लागेल, y1 डबल डॅश करावं लागेल. बघा y1 डॅश इक्वल टू साईनचा डेरिव्हेटिव्ह किती, कॉस 2x इंटू 2. परत y1 डबल डॅश किती येईल तुमच्याकडं, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस मायनस साईन 2x इंटू हा पहिला 2 आणि 2 किती झालं तुमच्याकडं 4. आता पुट करूया आपण याच्यामध्ये, इक्वल टू 0 येतं का बघूया आन्सर. तर काय तुमच्याकडं y1 डबल डॅश प्लस 4y1 इक्वल टू y1 डबल डॅश किती आहे तुमच्याकडं मायनस 4 इंटू साइन 2x. बघा y1 डबल डॅश प्लस 4 इंटू y1 किती आहे तुमच्याकडं साइन 2x. आलं का, मायनस 4 साइन 2x प्लस 4 इक्वल टू 0. याच मिनिंग काय झाला की y1 इक्वल टू साइन 2x इज अ सोल्युशन ऑफ गिवन डिफरन्शियल इक्वेशन. कोणतं, y डबल डॅश प्लस 4y इक्वल टू 0. सिमिलरली कुणासाठी, y2 इक्वल टू कॉस 2x साठी काय तुमच्याकडं y2 डॅश किती तुमच्याकडं मायनस कॉस 2x मायनस साइन 2x इंटू 2. y2 डबल डॅश इक्वल टू आता मायनस साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस 2x इंटू 2 इंटू 2 किती प्लस 4. परत पुट करा y2 डबल डॅश प्लस 4y2 इक्वल टू आता y2 डबल डॅश किती आला आहे मायनस 4 इंटू कॉस 2x ही व्हॅल्यू आलेली आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे काय ना y2 प्लस 4 इंटू y2 किती आलेला आहे कॉस 2x. बघा मायनस 4 कॉस 2x आणि प्लस 4 कॉस 2x किती आला आन्सर 0. दॅट मीन्स y2 इज अ सोल्युशन ऑफ गिवन डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे, म्हणजे आपण काय केलं, y1 आणि y2 जे होते ते सोल्युशन आहेत गिवन डिफरन्शियल इक्वेशन. आता आपण वरतीच पाहिला हा क्वेश्चन सॉल्व dx इक्वल टू dy इक्वल टू dz. दोन सिलेक्ट करा, पहिले 2 सिलेक्ट केले मी, 2 सिलेक्ट केल्यानंतर इंटिग्रेशन करा, x याचं इंटिग्रेशन x या yचं dyचं इंटिग्रेशन y प्लस c1 सगळं एका साईडला ना फर्स्ट. परत सेकंड काय तुमच्याकडे 2 कोणतेही सिलेक्ट करा, मी फर्स्ट अँड थर्ड सिलेक्ट केलं, x एका साईडला z एका साईडला इंटिग्रेटेड ऑन बोथ साईड. बघा याचं इंटिग्रेशन किती तुमच्याकडे x आणि झेडचं z प्लस c2 सगळं एका साईडला ना, हे झालं तुमच्याकडं इक्वेशन नंबर 2. आता सायमल्टेनियस डिफरन्शियल इक्वेशनमध्ये 2 सिलेक्ट करून आपण काय करतो इक्वेशन बनवतो. आता इक्वेशन 1 आणि 2 दोघांचं जर घेतलं तर वी गेट जनरल सोल्युशन. हे झालं तुमच्याकडे जनरल सोल्युशन. आता इथं बघा आपण मागच्या याच्यामध्ये पण पाहिलं आहे आणि ज्यावेळेस आपण हा टॉपिक घेतला त्यावेळेस पण पाहिलं आहे, ज्यावेळेस आपण 0 घेतो तर 0 बघा पहिला आपण काय केलं, सिलेक्ट फर्स्ट अँड सेकंड. ओके, काय तुमच्याकडं dx अपॉन एक्स स्क्वेअर झेड इक्वल टू dy अपॉन 0. हा जो 0 आहे इकडे पाठवणार आपण, तर काय तुमच्याकडं 0 इक्वल टू dy सगळं 0 झालं. मग आता याला इंटिग्रेशन करा ऑन बोथ साईड. तर याचं इंटिग्रेशन किती c इक्वल टू yचं इंटिग्रेशन y. मग बघा इथं जर हा dzच्या खाली 0 असता तर आपल्याकडे टोटल आन्सरमध्ये काय आला असता z इक्वल टू c. सपोज dxच्या खाली जर हा 0 असता तर आपल्याकडे आला असता x इक्वल टू c. म्हणजे ज्याच्या खाली 0 आहे तो आपल्याकडे काय त्याची व्हॅल्यू येऊन जाईल c.
आणि आपल्याकडे बघा हा जो ज्याच्या खाली 0 असेल तो एकदाच घेता येईल, आपल्याला डबल घेता येणार नाही. मग आता y मायनस सी इक्वल टू 0 हे इक्वेशन नंबर 1 झालं. आता आपण हा 0 वाला परत सिलेक्ट करणार नाही. आता कोणता सिलेक्ट करणार आपण? सिलेक्ट फर्स्ट अँड थर्ड. काय तुमच्याकडं dx अपॉन एक्स स्क्वेअर झेड इक्वल टू dz अपॉन मायनस एक्स स्क्वेअर. ओके, एक्स स्क्वेअर कॅन्सल, राहिलं तुमच्याकडं dx. हा जो झेड आहे तो इकडे पाठवा, इक्वल टू किती तुमच्याकडं, हा डिवाइड होता, इकडे आल्यावर काय होईल मल्टिप्लायला मायनस झेड इंटू dz. आता आलं काय, एक्स एका साईडला, वाय एका साईडला, इंटिग्रेशन ऑन बोथ साईड करा. या dx इंटिग्रेशन x, या मायनस झेडचं मायनस झेड स्क्वेअर बाय 2 प्लस सी. आता बघा हा 2 आपल्याला खाली नको आहे, आपण काय करणार मल्टिप्लाय करणार, दोन्ही साईडने 2 याला 2 इथं 2 गेट कॅन्सल, राहिलं 2x इक्वल टू मायनस झेड स्क्वेअर प्लस 2c. आता हा पहिला कॉन्स्टंट आहे c1. आता दुसरा घेऊया, सगळं एका साईडला ना, 2x प्लस झेड स्क्वेअर मायनस 2c1 इक्वल टू 0. इक्वेशन नंबर 2. फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 वी गेट जनरल सोल्युशन. तर काय तुमच्याकडं y मायनस 6(1) हा पहिला झाला, इंटू दुसरा कोण आहे 2x प्लस झेड स्क्वेअर मायनस 2c1 इक्वल टू 0. हे झालं तुमच्याकडे जनरल सोल्युशन. या 2c1च्या जागी तुम्ही c1 जरी 2c2च्या जागी c2 जरी घेतला तरी चालतं, कारण 2c2 बी कॉन्स्टंट आहे आणि c2 पण काय तुमच्याकडं कॉन्स्टंट आहे. आता पुढचा क्वेश्चन आहे बघा, काय पुढचा क्वेश्चन की शो दॅट e टू 2x आणि e टू 3x आर लिनियरली इंडिपेंडंट सोल्युशन ऑन x ॲक्सिस. आता लिनियरली इंडिपेंडंट दाखवायचं म्हणजे याचं रॉन्स्कियन काय आला पाहिजे, नॉट इक्वल टू 0 आला पाहिजे. मग सेम डेफिनेशन y1 काढला आपण, हा बघा y2, y1चा डेरिव्हेटिव्ह e टू 2x चा डेरिव्हेटिव्ह e टू 2x आणि 2x चा डेरिव्हेटिव्ह 2. परत e टू 3x चा डेरिव्हेटिव्ह e टू 3x आणि 3x चा डेरिव्हेटिव्ह 3. आपण रॉन्स्कियनच्या डेफिनेशनमध्ये पुट केला, रॉन्स्कियन y1 y2 y1 डॅश y2 डॅश e टू 2x e टू 3x 2 इंटू e टू 2x बघा असेल. आता पहिल्या कॉलममधून तुम्हाला हा e टू 2x कॉमन आहे, e टू 2x बाहेर काढला मी. दुसऱ्या कॉलममधून तुम्हाला e टू 3x कॉमन आहे, बघा सगळ्या रोमध्ये पाहिजे, सगळ्या याच्यामध्ये पाहिजे. e टू 3x कॉमन काढला, बघा e टू 2x कॉमन काढल्यानंतर इथं राहिलं 1, इथं e टू 2x कॉमन काढल्यानंतर इथं राहिलं 2, e टू 3x कॉमन काढल्यानंतर 1 आणि e टू 3x कॉमन काढल्यानंतर 3. मग आता e टू 2x आणि e टू 3x किती झाला, e टू 5x, कारण पॉवरची काय होते ॲडिशन. नंतर या क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 1 इंटू 3 मायनस 2 1 e टू 5x. आता बघा ईची पॉवर कधीही तुमच्याकडं कधीही 0 होत नाही, कधीही 0 होत नाही. म्हणून आपल्याकडे e टू 5x इक्वल टू काय, कधीही 0 होत नाही, नॉट इक्वल टू 0. देन रॉन्स्कियन काय आला तुमच्याकडं y1 आणि y2चा रॉन्स्कियन नॉट इक्वल टू 0. देन e टू 2x आणि e टू 3x आर लिनियरली इंडिपेंडंट सोल्युशन. पुढचा क्वेश्चन आहे बघा, शो दॅट द इक्वेशन yz प्लस 2x zx मायनस 2z dy x मायनस 2y dz इक्वल टू इज एक्झॅक्ट दाखवायचा आहे. ओके, परत सांगतो एक्झॅक्टसाठी काय तुमच्याकडे स्टँडर्ड फॉर्म असेल pdx प्लस qdy प्लस rdz इक्वल टू 0. ओके, पहिलं काय करणार तुम्ही, या p ला डॅबा p अपॉन डॅबा y घेणार, नंतर डॅबा p अपॉन काय घेणार तुम्ही डॅबा z, कारण विथ रिस्पेक्ट टू x आलेला आहे. परत हा q जो आहे, या q ला काय घ्यायचं आपल्याला, डॅबा q अपॉन y आलेला आहे, तर डॅबा x नंतर डॅबा q अपॉन डॅबा z. परत या r ला काय करणार आपण, इथं r ला डॅबा r अपॉन z आलेला आहे, डॅबा x नंतर डॅबा r अपॉन डॅबा y. ओके, याला नंबरिंग दिलं मी 1 2 3 4 5 आणि हे 6 असं नंबरिंग दिलं मी. तर तुमच्याकडं बघा 46 52 आणि 13 हे 3 नंबर लक्षात ठेवायचं आहे. तर 4 इक्वल टू 6 पाहिजे, कशासाठी, एक्झॅक्टसाठी. 5 इक्वल टू 2 इक्वल पाहिजे आणि 1 इक्वल टू काय पाहिजे आपल्याकडं 3 इक्वल पाहिजे. हे जर इक्वल येत असेल तर आपण म्हणतो हे एक्झॅक्ट आहे. चला तर पहिलं व्हॅल्यू काढून घेऊया आपण एक एक. बघा हे कम्पेअर केलं आपण pdx प्लस qdy, त्याच्यानंतर p ची व्हॅल्यू, dx चा कोएफिशियंट p असतो, dy चा कोएफिशियंट q असतो आणि dz चा कोएफिशियंट r असतो. ओके, मग हे पुट केल्यानंतर बघा p q r ची व्हॅल्यू काढली, तर डॅबा p अपॉन डॅबा y काढलं, याला 1 नंबर दिलं. डॅबा p अपॉन डॅबा z काढलं, याला 2 नंबर दिलं. बघा डॅबा p अपॉन डॅबा y, आता y कुठे आहे तुमच्याकडे इथं, तर इथं काय z येईल, y चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि 2x कॉन्स्टंट येईल पूर्णपणे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती असतो 0.
तर डॅबा पी अपॉन डॅबा झेड इक्वल टू काय आला वाय. का? कारण की वाय कॉन्स्टंट असतो. बघा ज्यावेळेस आपण विथ रिस्पेक्ट टू झेड घेऊ त्यावेळेस एक्स आणि वाय कशाच काम करतं? कॉन्स्टंटचं. मग किती येईल तुमच्याकडं? वाय आणि 2x तर काय कॉन्स्टंट 0 पर डॅबा क्यू अपॉन डॅबा एक्स. बघा ज्यावेळेस एक्स घेईल मी विथ रिस्पेक्ट टू त्यावेळेस वाय आणि झेड कशाच काम करेल? कॉन्स्टंटचं. मग बघा इथं एक्स आल्यामुळे हा झेड कॉन्स्टंट बाहेर आला, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि इथं काय तुमच्याकडे 2 बी कॉन्स्टंट आणि झेड पण कॉन्स्टंट. पर सेम डॅबा क्यू अपॉन डॅबा झेड, डॅबा आर अपॉन डॅबा एक्स काढला, डॅबा आर अपॉन डॅबा वाय काढला. तर इथं किती तुमच्याकडं 3, हा 4 नंबर, हा 5 आणि हा 6 नंबर. ओके. आता 46, 52, 13. पहिलं 46 4 इक्वल टू 6. आता 4 कुठे तुमच्याकडे? 4 इथं बघा आलं का? हे x-2 आणि इथं x-2 इक्वल आहे का? यस. त्याच्यानंतर बघा पुढचं आहे 52 5 इक्वल टू 2. आता 5 कुठं आहे तुमच्याकडं? बघा इथं 5 आहे, वाय आला इथं आणि इथं काय 2. बघा याची पण व्हॅल्यू किती आहे? वाय. दोन्ही वाय वाय आलं तर तुमच्याकडे हे पण इक्वल आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे काय तुमच्याकडे? 1 इक्वल टू 3. आता 1 इक्वल टू 3 बघा तुमच्याकडं किती आलं आहे? हा झेड आलेला आहे आणि याची पण व्हॅल्यू किती आलेली आहे? झेड. तर हे दोन्ही काय झालं? इक्वल. तर हे सगळं इक्वल आहे एक्झॅक्टसाठी. तर हे गिवन डिफरन्शियल इक्वेशन काय झालं? एक्झॅक्ट. म्हणजे डॅबा क्यू अपॉन डॅबा झेड 4 इक्वल टू 6, नंतर 5 इक्वल टू 2 आणि 1 इक्वल टू 3. पुढचं आहे इंटिग्रेबल. सेम क्वेश्चन आहे. इंटिग्रेबलमध्ये काय करणार आपण? असंच नंबरिंग देणार आणि काय करणार? p इंटू 4 - 6. 46 होतं ना, तर 4 - 6 प्लस q इंटू किती तुमच्याकडं? 5 52 होतं ना, तर 5 - 2 प्लस r इंटू 13 होता ना, तर 1 - 3 इक्वल टू किती आला पाहिजे? 0. तर आपण म्हणतो याला इंटिग्रेबल. सेम क्वेश्चन आहे बघा. याला आपण p मानणार, dxचा कोएफिशियंट, dy चा कोएफिशियंट q असतो आणि dz चा कोएफिशियंट किती असतो? r. जर कम्पेअर केलं मी तर p किती आला? y प्लस झेड, q किती आला? 1 आणि r किती आला? 1. मग आपण व्हॅल्यू काढून घेतल्या. पहिला डॅबा p अपॉन डॅबा y, तर किती तुमच्याकडं? y चा डेरिव्हेटिव्ह 1, झेड 0. त्याच्यानंतर डॅबा p अपॉन डॅबा झेड 1, y 0 2. नंतर किती तुमच्याकडे? डॅबा q अपॉन डॅबा x 0 3, नंतर 4, नंतर 5 आणि 6. ओके. आपण हे व्हॅल्यू काढून घेतल्या. आता पुट करूया आपण. बघा फॉर्म्युला कसं काढणार आपण? बघा फॉर्म्युला सेम. किती तुमच्याकडं? p इंटू 4 - 6. आता 4 किती तुमच्याकडं? डॅबा q अपॉन डॅबा झेड मायनस डॅबा r अपॉन डॅबा y. ओके झालं हे 4 - 6 प्लस q इंटू 52 आहे ना, तर 5 - 2 5 कोण आहे तुमच्याकडं? डॅबा r अपॉन डॅबा x मायनस 2 कोण आहे तुमच्याकडं? डॅबा p अपॉन डॅबा z प्लस r इंटू आता किती? 13 मध्ये कोण आहे? 1 नंबर डॅबा p अपॉन डॅबा y मायनस आता 3 कोण आहे तुमच्याकडं? डॅबा q अपॉन डॅबा x इक्वल टू किती आला पाहिजे आपल्याकडं? 0. तर पुट करूया आपण. बघा p ची व्हॅल्यू पुट केली इथं फॉर्म्युल्यामध्ये आणि बघा q परत डॅबा q अपॉन डॅबा z ची व्हॅल्यू किती आहे? 0. डॅबा r अपॉन डॅबा y ची व्हॅल्यू किती आहे? 0 इंटू प्लस p ची व्हॅल्यू किती आहे? 1. परत सेम व्हॅल्यू पुट केल्या आणि कॅल्क्युलेशन केलं तर याची आन्सर किती आला तुमच्याकडं? 0. 0 जर आला तर आपण म्हणतो हे इंटिग्रेबल आहे. चला तर आता पाहूया आपण क्वेश्चन नंबर 3 मधला फर्स्ट क्वेश्चन. बघा आपण मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये पण हा क्वेश्चन आलेला आहे. परत मी एकदा रिव्हिजन करून देतो. शो दॅट f ऑफ xy इक्वल टू xy स्क्वेअर सॅटिस्फाय द लिप्सिस कंडिशन ऑन द रेक्टँगल मॉड ऑफ x इज लेस दॅन 1. बघा इथं आपल्याला इम्पॉर्टंट काय तुमच्याकडे एक फंक्शन दिलेलं आहे तुमच्याकडं आणि सांगितलं काय? लिप्सिस कंडिशन सॅटिस्फाय करा या पॉईंटवर. आता मी दोन्ही यांनी सांगून देतो तुम्हाला, कारण आता ठीक आहे त्याच्यामध्ये मी थेरमनी सांगितलं होता. पहिलं बघा तुमच्याकडं फंक्शन काय आहे? f ऑफ x y आहे. तर आपण काय करणार? याचा डेरिव्हेटिव्ह घेणार डॅबा x. बघा फंक्शन आहे f ऑफ x, y इक्वल टू काय तुमच्याकडं? xy स्क्वेअर. याचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्या डॅबा f अपॉन डॅबा y इक्वल टू किती? पार्शियल डेरिव्हेटिव्ह बघा x कॉन्स्टंट आहे, y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y. तर याचं सपोज मी मॉड घेतला आता, मॉड इक्वल टू मॉड किती येईल तुमच्याकडं? मॉड ऑफ 2, मॉड ऑफ x आणि मॉड ऑफ y. तर डॅबा f अपॉन डॅबा y इक्वल टू आता बघा मॉड ऑफ 2 किती? 2. मॉड ऑफ x ची व्हॅल्यू किती दिलेली क्वेश्चनमध्ये? बघा लेस दॅन ऑर इक्वल टू, मग त्याच्यामुळे लेस दॅन ऑर इक्वल टू 1. नंतर मॉड ऑफ y ची व्हॅल्यू पण किती दिली? लेस दॅन ऑर इक्वल टू 1. तर मॉड ऑफ डॅबा y इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2. तर तुमच्याकडे बघा हा थेरमनुसार काय तुमच्याकडे? मॉड ऑफ डॅबा f अपॉन डॅबा y इज लेस दॅन ऑर इक्वल टू k आला. त्याला मध्ये आपण लिप्सिस कंडिशन सॅटिस्फाय करतो आणि जो k आहे तो लिप्सिस कॉन्स्टंट. तर लिप्सिस कॉन्स्टंट किती आला तुमच्याकडं?
2, त्याला मग बघा लिपचीज कंडिशन जर सॅटिस्फाय केलं तर 2 इज अ लिपचीज कॉन्स्टंट. हे कशाने आलं तुमच्याकडं? बाय थेरम. हे आलं बाय थेरम. आता मी ही बाय डेफिनेशन सांगतो तुम्हाला. बघा बाय डेफिनेशन काय तुमच्याकडे इथं, mod of f of x, y2 minus mod of f of x, y1 x, y1 is less than or equal to काय आला पाहिजे? k इंटू mod of y2 मायनस y1 आला पाहिजे. ओके, ही डेफिनेशन आहे तुमच्याकडं लिपचीज कंडिशनची. मग आपण याच्यानुसार आणूया. बघा तुमच्याकडे फंक्शन कोण आहे? f of x, y इक्वल टू एक्स वाय स्क्वेअर आहे. तर बघा आपल्याला x, y2 ची व्हॅल्यू काढायची. तर x y2 चा स्क्वेअर. बघा एक्सला x, yच्या जागी काय आला? y2 अँड f of x, y1 किती तुमच्याकडं? x y1 चा स्क्वेअर. x रिप्लेस बाय y1. ओके, आता आपण पुट करूया इथं काय तुमच्याकडं? mod of f of x, y2 मायनस f of x, y1 mod इक्वल टू. आता f of x, y2 ची व्हॅल्यू किती तुमच्याकडं? x y2 चा स्क्वेअर मायनस f of x, y1 ची व्हॅल्यू किती तुमच्याकडं? x y1 चा स्क्वेअर. ओके, इक्वल टू. आता दोघात कॉमन आहे x, तर मी मॉड x बाहेर काढला तर राहिलं काय तुमच्याकडं? y2 स्क्वेअर मायनस किती? x कॉमन काढला ना, y1 चा स्क्वेअर मॉडमध्ये. अजून सॉल्व नाही केला मी. बघा हा मॉड आहे, सेपरेट करूया. मॉड ऑफ x इंटू, आता बघा हा मॉडमध्ये आहे एक्स वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे काय तुमच्याकडं? y2 मायनस y1 अँड y1 प्लस y2. ओके, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला अप्लाय केला. मग काय तुमच्याकडं? मॉड ऑफ x इंटू, आता इथं मल्टिप्लिकेशनमध्ये हे पण आहे हे पण आहे, तर काय तुमच्याकडं? मॉड ऑफ y2 मायनस y1 आणि मॉड ऑफ y1 प्लस y2. ओके, आता आपण व्हॅल्यू पुट करूया. आपल्याकडे तर काय तुमच्याकडं बघा याच्यामध्ये काय आणायचं? तो y2 मायनस y1 आणायचं होतं मॉडमध्ये. आता हे तर आलेलं आहे रेडीमेड. आपल्याला फक्त व्हॅल्यू पुट करायची आता कोणाची? हे रिमेनिंगची, कारण एवढा पार्ट आपल्याला आलेला आहे डेफिनेशननुसार. बघा डेफिनेशनमध्ये काय? k इंटू y2 मायनस y1. तर बघा आता इथं पुट करूया आपण. तुमच्याकडे काय? मॉड ऑफ एक्सची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे? लेस दॅन ऑर इक्वल टू 1. इथं किती? हा वन साईड. हा, त्याच्यानंतर बघा हा आपल्याला असंच ठेवायचं आहे y2 मायनस y1 प्लस सेम इथं पण काय तुमच्याकडं? y1 प्लस y2 आहे बाय डेफिनेशननुसार. सेपरेट मॉड ऑफ y1 प्लस सेपरेट y ऑफ y2. ओके, आता हां याचं लेस दॅन ऑर इक्वल टू आलेला रेडीमेड, डबल घ्यायची गरज नाही 1. तर इथं काय बघा मॉड ऑफ y1. मॉड ऑफ y1 म्हणजे कोण? मॉड ऑफ yची व्हॅल्यू किती आहे? बघा y1 आणि y2 कुठून तयार झाले? y पासून. तर मॉड ऑफ y1 ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडं? 1 आणि मॉड ऑफ y2 ची व्हॅल्यू किती आहे? 1, म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू 1 इंटू y2 मायनस y1. आलं का? आहे 1 प्लस 1 2. मग आपल्याकडे आलं किती? लेस दॅन ऑर इक्वल टू 2 y2 मायनस y1. आलं का? बाय डेफिनेशननुसार. तर हा जो k असतो तो असतो तुमच्याकडं लिपचीज कॉन्स्टंट. आता पुढचा क्वेश्चन आहे तुमच्याकडे काय? शो दॅट एक्स स्क्वेअर ई रेस टू एक्स अँड ई रेस टू मायनस एक्स आर लिनियरली इंडिपेंडंट सोल्युशन. तर सेम इथं काय तुमच्याकडे? y1 इक्वल टू एक्स स्क्वेअर, y2 इक्वल टू ई रेस टू एक्स आणि y3 इक्वल टू ई रेस टू मायनस एक्स. आता आपल्याकडे लिनियरली इंडिपेंडंट दाखवण्यासाठी आपल्याला रॉन्स्कीन कसं दाखवायचं आहे? रॉन्स्कीन इज नॉट इक्वल टू 0 दाखवायचं. तर रॉन्स्कीन काढावं लागेल आपल्याला. रॉन्स्कीनसाठी काय तुमच्याकडं सेकंडपर्यंत डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. y1 डॅश इक्वल टू 2x, y2 डॅश इक्वल टू ई रेस टू एक्स आणि y3 डॅश इक्वल टू ई रेस टू मायनस एक्स आणि मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती? मायनस. प्लस सेम y1 डबल डॅश इक्वल टू 2x डेरिव्हेटिव्ह 2, y2 डबल डॅश इक्वल टू ई रेस टू एक्स आणि y3 डबल डॅश इक्वल टू, आता ई रेस टू मायनस एक्स मायनस आणि आपल्याकडे काय परत मायनस येणार आहे, मायनस मायनस प्लस ई रेस टू मायनस एक्स. ठीक आहे, आता रॉन्स्कीयनचे डेफिनेशन वापरूया. रॉन्स्कीयन ऑफ एक्स y1 y2 आणि y3 इक्वल टू काय असतो तुमच्याकडं? y1 y2 y3 y1 डॅश y2 डॅश y नंतर काय y3 डॅश y1 डबल डॅश y2 डबल डॅश आणि y3 डबल डॅश. ओके, पुट करा फक्त व्हॅल्यू. बघा y2 एक्स स्क्वेअर ई रेस टू एक्स ई रेस टू मायनस एक्स. आता y1 डॅश 2x नंतर ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू एक्स मायनस एक्स नंतर 2 ई रेस टू एक्स नंतर ई रेस टू
मायनस आणि मायनस किती आपल्याकडं हा मायनस आलेला आहे. ओके, आता त्याचा डिटर्मिनंट घेऊया. तर डिटर्मिनंटच्या अगोदर बघा या कॉलममध्ये तुम्हाला सगळे e⁻x आहे. तर e⁻x मी बाहेर काढला. या सगळ्या कॉलममधून मला e⁻−x आहे, e⁻−x बाहेर काढला. तर राहिलं काय तुमच्याकडे उरलेला पार्ट बघा x² 2x आणि 2. त्याच्यानंतर बघा 1 1 1 आणि इथं काय राहिलं तुमच्याकडं बघा e⁻−x बाहेर काढल्यानंतर काय राहिलं 1 -1 आणि 1. ओके, आता आपल्याकडे e⁻−x आणि x e⁻x−x 0. तर e⁻0 ची व्हॅल्यू किती असते 1. आता ह्याचं संपलं, हा 1 व्हॅल्यू येते. आता त्याचं डिटर्मिनंट घेऊया. x² × 1 - 1 बघा 1 - 1 × 1 1 आणि इथं हा 1 × 1 मायनस +1 पहिलं झाला, नंतर -1 परत सेम इथं काय तुमच्याकडं हा रो गेला 2x × 1 2x नंतर 2 × -2 हा डिटर्मिनंटचा पार्ट आहे. नंतर आता +1 इंटू किती तुमच्याकडे 2x - 2 × 2 2. याचं जर कॅल्क्युलेशन केलं मी तर किती 2 + 2 1 + 1 2 2x² मायनस आता या मायनसने मल्टिप्लाय करा तर -2x - 2 परत या +1ने मल्टिप्लाय करा काय तुमच्याकडं +2x - 2 -2x + 2x कॅन्सल राहिलं काय तुमच्याकडं 2x² - 4. ओके, आता हे तुमच्याकडे लिनियरली इंडिपेंडंट आहे. तर इथं लिहितो मी किती तुमच्याकडं Wronskian of x is not equal to 0, then 2x² - 4 is not equal to 0, then 2x² हा -4 इकडे आला काय ना +4. मग x² इक्वल टू किती आला तुमच्याकडे हा 2 ने डिवाइड केला 4/2 = 2. तर x² इक्वल टू किती आला तुमच्याकडं 2 आलेला आहे. ओके, दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घ्या. x = +or - किती येईल तुमच्याकडं 2. ओके, म्हणून आपल्याकडे काय आहे बघा हे लिनियरली इंडिपेंडंट आहे. x इज नॉट इक्वल टू +or - 2. आपण काय ना इथं ह्या √2. ओके, आता पुढचा क्वेश्चन आहे बघा. पुढच्या क्वेश्चनमध्ये काय तुमच्याकडं बघा पुढचा क्वेश्चन आहे सायमल्टेनियस डिफरन्शियल इक्वेशनचा. त्याच्यामध्ये काय dx/y = dy/x = dz/xy z², x² - y². आपण आता हा सायमल्टेनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे. आपण 2 सिलेक्ट करूया. तर इथं मल्टिप्लायरची गरज नाही कारण 2 इझी आहे. तर मी पहिला 2 सिलेक्ट केला. तर गिवन आपल्याकडे सिलेक्ट केला फर्स्ट अँड सेकंड. तर काय dx/y dy/x x एका साईडला पाठवा y एका साईडला पाठवा. तर काय तुमच्याकडे x dx y dy. आता इंटिग्रेशन ऑन बोथ साईड करा. एक्सचं इंटिग्रेशन x²/2 y²/2 c1. आता याला काय करा 2 ने मल्टिप्लाय करा 2 ने तर 2 2 गेट कॅन्सल x² - y² - 2c1 = 0. हे झालं तुमच्याकडे काय इक्वेशन नंबर 1. ओके, आता पुढचं आहे बघा आपल्याला काय करायचं आता हे जे x² आपल्याला हा x² - y² - 2c1 आहे ना. तर याला काय करायचं आपल्याला x² - y² = 2c1. आता जिथं आपल्याकडे हा x² - y² प्रॉब्लेम करणार आहे म्हणून आपण x² - y² ची व्हॅल्यू काढली किती 2c1. ओके, आता ही व्हॅल्यू आपल्याला पुढे पुट करायची. आता आपण काय करूया की थर्ड बरोबर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर आपण सिलेक्ट काय करूया सेकंड अँड थर्ड सिलेक्ट केला. dy/x dz/x y² z² x² - y². इथं काय x कॅन्सल झाला राहिलं काय तुमच्याकडे हा y इकडे पाठवून दिला y dy dz/z² x² - y². आता हा सॉल्व्ह होत नाहीये आपल्याला. तर त्याच्या आपण याची व्हॅल्यू काढलेली x² - y² 2c1 पुट करा y dy dz/z² 2c1 तो कॉन्स्टंट झाला. आता इंटिग्रेट करा ऑन बोथ साईड. तर इंटिग्रेशन ऑफ y dy बघा 2c1 कॉन्स्टंट बाहेर आला. इंटिग्रेशन ऑफ dz/z². तर y²/2 बघा yचं इंटिग्रेशन y²/2 = 1/2c1. आता बघा 1/z² इंटिग्रेशन आपण काढलं होतं -1/z. तर आता 2c1 आपल्याला व्हॅल्यू पुट करायची परत. तर काय तुमच्याकडे y²/2 हे सगळं एका साईडला आणा प्लस हा मायनस टर्म होत्या 1/2c1 आणि आपल्याकडे इथं किती c2. हा c2 इकडे आणला = 0. सगळ्या टर्म्स एका साईडला आणल्या. आता आपण काय तुमच्या जनरल सोल्युशन बघा जिथं जिथं आपल्याकडे c1 असेल तर काय पुट करा x² y² y²/2 + 1/2 बघा 2 × c2 ची व्हॅल्यू पुट केली आपण x² - y² 2c1 ची आणि × z - c2. हे झालं तुमच्याकडे जनरल सोल्युशन.
आता आपल्याकडे बघा फोर्थ क्वेश्चन आहे dx अपॉन झेड स्क्वेअर वाय dy अपॉन, परत हे सायमल्टेनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे. सायमल्टेनियस डिफरन्शियल इक्वेशन मध्ये आपण काय करतो बघा, पहिलं चेक करा की इजी आहे का. मी फर्स्ट सिलेक्ट करतो, सिलेक्ट फर्स्ट अँड सेकंड. तर काय तुमच्याकडे dx अपॉन झेड स्क्वेअर इक्वल टू वाय dy अपॉन एक्स झेड स्क्वेअर. ओके, झेड स्क्वेअर कॅन्सल. आता हा एक्स डिवाइडला इकडे आल्यावर काय होईल, मल्टिप्लायला, तर एक्स dx इक्वल टू वाय dy. आता इंटिग्रेशन करू शकतो आपण ऑन बोथ साइड, इंटिग्रेशन ऑन बोथ साइड. ओके, इंटिग्रेशन करा, इंटिग्रेशन ऑफ एक्स dx इक्वल टू इंटिग्रेशन वाय dy. किती येईल इंटिग्रेशन, एक्स स्क्वेअर बाय 2 इक्वल टू वाय स्क्वेअर बाय 2 प्लस c1. फर्स्ट कॉन्स्टंट आपल्याला 2 नको आहे, तर 2 ने मल्टिप्लाय करा. तर किती तुमच्याकडे एक्स स्क्वेअर इक्वल टू वाय स्क्वेअर प्लस 2c1. सगळं एका साईडला पाठवा, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर मायनस 2c1 इक्वल टू 0. इक्वेशन नंबर 1. आता परत सेम तुम्ही दोन कोणतेही सिलेक्ट करा. सपोज मी आता काय करतो की सेकंड अँड थर्ड सिलेक्ट करतो. मी सिलेक्ट सेकंड अँड थर्ड. तर काय तुमच्याकडे वाय dy अपॉन एक्स झेड स्क्वेअर इक्वल टू dz अपॉन एक्स वाय. ओके, इथं काय तुमच्याकडे एक्स स्क्वेअर एक्स कॅन्सल झाला. आता वाय एका साईडला, झेड एका साईडला. हा वाय आहे तो डिवाइड इकडे आल्यावर मल्टिप्लाय वाय इंटू वाय स्क्वेअर dy इक्वल टू हा झेड डिवाइडला इकडे आल्यावर काय होईल, मल्टिप्लायला झेड स्क्वेअर इंटू dz. आता इंटिग्रेट करू शकतो आपण, इंटिग्रेशन ऑन बोथ साइड. तर वाय स्क्वेअरचं इंटिग्रेशन वाय क्यूब बाय 3 इक्वल टू झेड स्क्वेअरचं इंटिग्रेशन झेड क्यूब बाय 3 प्लस c2. आता आपल्याकडे काय करायचं आहे, हा डिवाइडला नको आहे आपल्याला, 3 ने मल्टिप्लाय करा. तर किती येईल तुमच्याकडे वाय क्यूब इक्वल टू झेड क्यूब प्लस 3c2. सगळं एका साईडला आणा, वाय क्यूब मायनस झेड क्यूब मायनस 3c2 इक्वल टू 0. इक्वेशन नंबर 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 we get जनरल सोल्युशन. किती तुमच्याकडे आता एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर मायनस 2c1 इंटू वाय क्यूब मायनस झेड क्यूब मायनस 3c2 इक्वल टू 0. हे झालं जनरल सोल्युशन. ठीक आहे, पाहूया आता नेक्स्ट क्वेश्चन. आता पुढच्या क्वेश्चन मध्ये बघा काय तुमच्याकडं, सॉल्व एक्स मायनस वाय dx एक्स dy प्लस झेड dz. आता हे जे इक्वेशन आहे हे काय तुमच्याकडे बघा, सगळ्याची डिग्री 1 आहे, ईच अँड एव्हरी टर्मची 1 1 1 1. आता होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे. होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन आपण चेक करतो की जर रो जो आहे रो px प्लस qy प्लस rz इक्वल टू नॉट इक्वल टू जर 0 आला तर ऑलवेज काय असतो, हे इंटिग्रेबल असतो. तर पाहूया आपण, कम्पेअर करूया. हा p असतो, हा q आणि हा r. तर पहिला बघा होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन असल्यामुळे आपण काढणार काय, px प्लस qy प्लस rz काढणार. मग काढूया आपण px प्लस qy. p ला x ने मल्टिप्लाय करा, q ला y ने. हे मल्टिप्लाय केलं मी, हे काढलं. तर तुमच्याकडे काय आलं बघा, रो इक्वल टू मल्टिप्लाय करून x ने मल्टिप्लाय करणार एक्स स्क्वेअर yx नंतर xy. बघा एक्स स्क्वेअर मायनस xy मायनस 2xy आणि हा झेड स्क्वेअर. तर ही कशाची व्हॅल्यू आली तुमच्याकडं, रोची. आता इंटिग्रेटिंग फॅक्टर्स काय असतो तुमच्याकडे, 1 अपॉन रो. इंटिग्रेटिंग फॅक्टर्स बघा, इंटिग्रेटिंग फॅक्टर्स काढला आपण 1 अपॉन रो. आता आपण इंटिग्रेटिंग फॅक्टर्सनी काय करणार, क्वेश्चनला मल्टिप्लाय करणार, म्हणजे मल्टिप्लाय करणार. तर बघा क्वेश्चन काय होता, एक्स मायनस वाय dx, त्याला कशाने डिवाइड केला आपण, एक्स स्क्वेअर मायनस 2xy प्लस झेड स्क्वेअर. ठीक आहे, आता मी काय करणार, हे एक्स dx बघा, हा dx ने मल्टिप्लाय करा एक्स dx, नंतर या वायला मल्टिप्लाय करा वाय dy dx मायनस एक्स dy मायनस प्लस झेड dz. ओके, आता काय करूया आपण, मल्टिप्लिकेशन आणि डिवाइड बाय 2 करूया, कारण आपल्याला ॲडजस्टमेंट करायचे. 1/2 डिवाइडला आणि ह्या 2 ने मल्टिप्लाय, काय 2x 2y मायनस 2x dy प्लस 2z dz. आता हा काय घेतला मी, कारण बघा एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती असतो, 2x dx, नंतर मायनस 2xy बघा मायनस 2xy dx तुमच्याकडं. तर पहिलं वायचा डेरिव्हेटिव्ह एक्सचा डेरिव्हेटिव्ह 2y कॉन्स्टंट, वायचा डेरिव्हेटिव्ह, नंतर 2x कॉन्स्टंट वायचा डेरिव्हेटिव्ह आणि झेड स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती 2z dz. म्हणजे खालच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह वरती आहे तुमच्याकडं, म्हणजे 1/2. बघा हा पूर्ण खालच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह वरती आहे आपल्याकडे. तर आपण काय घेतो 1/2. हा बघा याला हा खालचा फंक्शन कोण आहे तुमच्याकडे, रो, आणि या रोचा वरती डेरिव्हेटिव्ह आहे. तर dp इक्वल टू काय 0. तर आपण काय करणार, इंटिग्रेटिंग ऑन बोथ साईड करणार. तर इथं काय तुमच्याकडं लॉग ऑफ
बघा खालच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह वरती आहे, तर 1/2 इंटू लॉग ऑफ किती येईल तुमच्याकडं, खालचा फंक्शन कोण आहे, x² - 2xy प्लस z² इक्वल टू 0. ओके, तर काय तुमच्याकडे खालच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह वरती असेल रो, तर तुमच्याकडे इक्वल टू 0 आहे, 1/2. तर 1 हा 2 पण इकडे गेला, हा रो पण इकडे गेला, राहिला dp आणि p इक्वल टू म्हणजे तुमच्याकडे काय खालचा फंक्शन, तर खालच्या फंक्शन काय तुमच्याकडे x² - 2xy प्लस z². किंवा तुम्ही इथून पण करू शकता, हा 1/2 इकडे पाठवला तर लॉग ऑफ किती तुमच्याकडं x² 2xy प्लस z² इक्वल टू c. आता इकडे पण इंटिग्रेशन घ्यावं लागणार आपल्याला c, तर 1/2 ने मल्टिप्लाय करा इकडं, तर काय तुमच्याकडे x² - 2xy प्लस z². तर हे तुमच्याकडं असं जरी केलं तरी तुमच्याकडे सेम आन्सर येतो आणि आपल्याकडे काय dp अपॉन खालच्या फंक्शन डेरिव्हेटिव्ह केला तरी आन्सर सेम येतो. आता पाहूया आपण क्वेश्चन नंबर 4, अटेम्प्ट एनी 3. तुम्हाला 5 क्वेश्चन असतील, त्यापैकी सॉल्व करायचे आहे 4 क्वेश्चन. बघा, युजिंग मेथड ऑफ व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर. आता व्हेरिएशन ऑफ पॅरामीटरची आपण प्रोसेस पाहिलेली आहे. काय तुमच्याकडं d2y अपॉन dx² प्लस pdy प्लस dy dx प्लस qy इक्वल टू r. या फॉर्ममध्ये तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन असेल, त्याच्यापासून तुम्ही काय करणार, ॲक्झिलरी इक्वेशन काढणार, f ऑफ d इक्वल टू 0. दॅट मीन्स काय तुमच्याकडे d² प्लस pd प्लस qy इक्वल टू r असतो. तर तुम्ही काय करणार, फक्त d² प्लस pd प्लस q इक्वल टू 0. हे झालं तुमच्याकडे ॲक्झिलरी इक्वेशन. ॲक्झिलरी इक्वेशन आल्यानंतर त्याचं CF काढा, म्हणजे रूट फाइंड करा, त्या रूटनुसार त्याचं CF काढा. CF काढल्यानंतर c1u प्लस c2v या फॉर्ममध्ये असेल. तुम्हाला u आणि v काढल्यानंतर जो कंप्लीट सोल्युशन असेल, तो कंप्लीट सोल्युशन काय असतो बघा, आपण मानलं y इक्वल टू au प्लस bv. आपण u ची व्हॅल्यू काढलेली आहे, v ची व्हॅल्यू काढलेली आहे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन पासून. आता आपल्याला a आणि b ची व्हॅल्यू काढायची आहे, तर a आणि b ची व्हॅल्यू कसं काढायचं, a' u प्लस b' v आणि a' u' प्लस b' v'. आता a' u प्लस b' v ला 0 पुट करायचं, a' u' प्लस b' v' ला r पुट करायचं. आता इथून तुम्हाला काय करायचं, हे इक्वेशन 2 सॉल्व करायचे, इक्वेशन 1 आणि 2. इथून तुम्हाला a' ची व्हॅल्यू भेटेल आणि b' ची व्हॅल्यू भेटेल. सपोज b' ची व्हॅल्यू भेटली तर इक्वेशन ए मध्ये पुट करा, a' ची व्हॅल्यू भेटेल. a' आणि b' भेटल्यानंतर इंटिग्रेशन करा, a' आणि इंटिग्रेशन करा b'. a' b' चे इंटिग्रेशन केल्यानंतर तुम्हाला येईल a ची व्हॅल्यू अँड b ची व्हॅल्यू. मग a आणि b ची व्हॅल्यू कुठं पुट करा, या कंप्लीट सोल्युशनमध्ये वी गेट जनरल सोल्युशन. ही प्रोसेस आहे तुमची. तर आपण काढूया आता पहिलं. बघा तुम्हाला क्वेश्चन काय आहे, y' इक्वल टू x मायनस वाय. आता हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये नाही आहे, हा मायनस वाय इकडं आणा, तर काय तुमच्याकडे y' प्लस y इक्वल टू x. आता हा आला स्टँडर्ड फॉर्ममध्ये. ओके, आता याला जर मला ॲक्झिलरी इक्वेशनमध्ये लिहायचं असेल तर d² y' मध्ये d² प्लस 1 y बाहेर काढला इक्वल टू 0. तर d² प्लस 1 इक्वल टू 0. d² इक्वल टू हा प्लस 1 इकडे आला, मायनस 1 झाला. आता दोन्ही साईडचा मी स्क्वेअर रूट घेतला, तर काय तुमच्याकडं स्क्वेअर रूट ऑफ -1. ज्यावेळेस स्क्वेअर रूट ऑफ मायनसमध्ये येईल त्यावेळेस काय तो आय हा आला तुमच्याकडे d इक्वल टू. तर d इक्वल टू काय आला तुमच्याकडं 0 प्लस और मायनस आय. याचा मिनिंग काय झाला की d इक्वल टू अल्फा प्लस और मायनस बीटा आय हा कॉम्प्लेक्स रूट असतो. मग तुमच्याकडे काय आला कॉम्प्लेक्स रूट. मग अल्फाची व्हॅल्यू आली 0, वेअर अल्फा इक्वल टू 0 आणि बीटा इक्वल टू 1. ठीक आहे, आता पुट करूया आपण याच्यामध्ये. बघा CF काय असतो तुमच्याकडं, जर कॉम्प्लेक्स रूट असेल तर CF असतो e⁴ a cos बीटा x प्लस b साइन बीटा x. ओके, तर CF किती आला तुमच्याकडे बघा, e⁴ मध्ये e�0 पुट केला तर 1, तर a cos बीटाची व्हॅल्यू 1 आणि b साइन 1. ओके, हे झालं तुमच्याकडं CF. आता आपल्याला काय करायचं आहे, जर याला कंप्लीट सोल्युशन मानायचं असेल, कंप्लीट सोल्युशन करायचं असेल, तर तुमच्याकडे a u प्लस b v इक्वल टू y असतो. ओके, कंप्लीट सोल्युशन. आता आपल्याला a आणि b च्या व्हॅल्यू काढायच्या आहे. तुमच्याकडे u काय आला, हा u असतो आणि हा v असतो. u इक्वल टू कॉस x आणि v इक्वल टू साइन x. ओके, आता u आणि v तर आलेला आहे आपल्याकडं. आता आपल्याला काढायचं a आणि b ची व्हॅल्यू. तर त्यासाठी बघा a आणि b ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण आता पाहिलं a' u प्लस b' v इक्वल टू 0, a' u' प्लस b' v' इक्वल टू r. आता a' ला a', u ला u, b' ला b' आणि v ला v इक्वल टू 0. इक्वेशन नंबर 3. आता आपल्याला हा कंप्लीट सोल्युशन आहे au प्लस bv इक्वल टू y. हे कंप्लीट सोल्युशन आहे, त्याला मानलं आपण. आता काय करणार आपण इथं बघा a'. आता या इक्वेशन मध्ये a' ला a', u' म्हणजे कॉसचा डेरिव्हेटिव्ह साइन मायनस साइन. बघा मायनस साइन आला,
त्याच्यानंतर बी डॅश बी आणि साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस. ओके, आता आपल्याला काय करायचं, हे सॉल्व्ह करायचं ए डॅश. तर आपण काय करूया, इथं तर ए डॅश आलेला आहे, त्याच्याबरोबर कोण आहे कॉस, इथे ए डॅश आलेला आहे, इथं साईन. आपल्याला हे दोन इक्वल कधी होईल, ज्यावेळेस मी क्रॉस मल्टिप्लिकेशन करून इक्वल करेल. याला कशाने मल्टिप्लाय करा, साईन एक्सने, तर इक्वल होऊन जाईल. आणि याला कशाने, या क्रॉसला कॉस एक्सने. आपण काय करणार, इक्वेशन 3ला कशाने मल्टिप्लाय केलं, साईन एक्सने, आणि इक्वेशन 4ला कशाने मल्टिप्लाय केलं, कॉसने. मग आता मल्टिप्लाय केल्यानंतर बघा ए डॅश इंटू मल्टिप्लाय करा मध्ये साईन एक्स इंटू कॉस एक्स, परत साईन इंटू साईन, साईन स्क्वेअर एक्स. हे मल्टिप्लाय केल्यानंतर बघा ए डॅश साईन एक्स कॉस एक्स कॅन्सल झाला, हा टर्म्स कॅन्सल झाली. राहिलं का तुमच्याकडे बी डॅश साईन स्क्वेअर एक्स, बी डॅश कॉस स्क्वेअर एक्स. तर बी डॅश कॉमन काढला, साईन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स, आणि इकडे पण काय तुमच्याकडे एक्सला कॉसने मल्टिप्लाय केलं. तर बी डॅश किती आला तुमच्याकडे, बी डॅश इक्वल टू एक्स इंटू कॉस एक्स. तर बी डॅश इक्वल टू एक्स कॉस एक्स. आता बी डॅशची व्हॅल्यू आपल्याला पुट करायची आहे कशामध्ये, इक्वेशन नंबर सेकंडमध्ये. तर मग आता आपल्याकडे तुमच्याकडे काय इक्वेशन नंबर सेकंड, ए डॅश कॉस एक्स एक्स प्लस बी डॅश साईन एक्स इक्वल टू 0. इक्वेशन नंबर 2 मध्येच पुट करायची. ज्यावेळेस आपल्याला बी डॅशची व्हॅल्यू येईल त्यावेळेस इक्वेशन नंबर 2 म्हणजे जिथं 0 आहे तिथे पुट करायची. बघा पुट केलं मी, काय तुमच्याकडं बघा आता ए डॅश कॉस एक्स परत बी डॅशची व्हॅल्यू पुट केली, एक्स इंटू कॉस एक्स इंटू साईन एक्स. ए डॅश इक्वल टू हा प्लस होता इक्वल टू 0, हा इकडाला काय झाला तुमच्याकडं मायनस. ठीक आहे, मायनस एक्स इंटू कॉस एक्स साईन एक्स. आता काय कराय तुम्ही, हा कॉस एक्स इकडे डिवाइडला घेऊन जा, ए डॅश इक्वल टू आता कॉस एक्स कॅन्सल, राहिलं एक्स मायनस एक्स इंटू साईन एक्स ए डॅश. आता आपल्याला ए डॅश आणि बी डॅशची व्हॅल्यू आलेली आहे, आपण इंटिग्रेट करू शकतो. बघा ए डॅश इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ मायनस एक्स इंटू साईन एक्स डी एक्स. तर ए इक्वल टू याचं इंटिग्रेशन आपण यू इंटू व्ही रूलनी वापरू शकतो. बघा इंटिग्रेशन ऑफ यू इंटू व्ही डी एक्स कसं घेतो आपण, यू ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ व्ही मायनस होल इंटिग्रेशन ब्रॅकेटमध्ये डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ यू पहिल्याचा, मध्येच इंटिग्रेशन ऑफ व्ही आणि डी एक्स, आणि होल जो आन्सर येईल त्याचा डी एक्स. त्याच्यानुसार आपण काय करणार बघा, याला यू मानणार आणि याला काय मानणार व्ही. त्याच्यानुसार आपण इंटिग्रेशन काढलं तर तुमच्याकडे येतं मायनस एक्स कॉस एक्स प्लस साईन एक्स, हा ए आला. त्याच्यानंतर बी डॅश इक्वल टू परत सेम हा यू आणि हा व्ही, या फॉर्म्युला जर पुट केला मी तर बी इक्वल टू एक्स इंटू साईन एक्स प्लस कॉस एक्स, हा आला तुमच्याकडं इंटिग्रेशन. ओके, जर एक काढून द्यायचं तर एक काढून देतो मी तुम्हाला. बघा एक पहिलं काढून देतो मी, इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू साईन एक्स सपोज. ठीक आहे, मायनस बाहेरच काढला मी, डी एक्स इक्वल टू सांगा यू कोण आहे तुमच्याकडं एक्स, इंटिग्रेशन ऑफ साईन एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ, आता ब्रॅकेटमध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय डी एक्स ऑफ यू आणि इंटिग्रेशन ऑफ साईन एक्स. ओके, इंटू डी एक्स. आता इक्वल टू एक्स इंटू साईनचं इंटिग्रेशन कॉस एक्स सॉरी मायनस कॉस एक्स, कारण डेरिव्हेटिव्हमध्ये साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस येतो, पण इंटिग्रेशनमध्ये कॉस साईनचा डेरिव्हेटिव्ह मायनस कॉस एक्स. ठीक आहे, मायनस आता इंटिग्रेशन ऑफ यू म्हणजे कोण आहे एक्स, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि साईनचा इंटिग्रेशन परत किती मायनस कॉस एक्स डी एक्स. ओके, आता हा मायनस काय झाला प्लस इक्वल टू मायनस एक्स इंटू कॉस एक्स मायनस मायनस प्लस इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डी एक्स राहिला. ओके, आता काही तुमच्याकडं हा मायनस एक्स कॉस एक्स, आता कॉस एक्सचं इंटिग्रेशन किती प्लस साईन एक्स, किती एक्स साईन एक्स. तर हाला तुमच्याकडं काय बघा मायनस एक्स कॉस एक्स प्लस साईन एक्स, हे झालं तुमच्याकडं इंटिग्रेशन. तर तुमच्याकडे ए आणि बीच्या व्हॅल्यू पुट केल्या, या ए यू प्लस बी मध्ये पुट केलं, हे झालं तुमच्याकडे जनरल सोल्युशन. एची व्हॅल्यू आणि बीची व्हॅल्यू त्या इक्वेशनमध्ये पुट करायचं, जे की आपण मानलं होतं काय इथं बघ, इथं मानलं होतं आपण इक्वेशन, हां हे इक्वेशनमध्ये मानलं होतं ए यू प्लस बी व्ही इक्वल टू वाय. तर पुट करायचं, एची व्हॅल्यू आपण काढलेली, बीची व्हॅल्यू काढलेली आहे, यूची व्हॅल्यू काढलेली आहे, बीची व्हॅल्यू, सगळ्या व्हॅल्यू पुट केल्यात ना तुमच्याकडे येतो जनरल सोल्युशन. आता पुढचा क्वेश्चन आहे, प्रूव्ह द टू सोल्युशन y1 अँड y2 ऑफ एक्स ऑफ द इक्वेशन ए नॉट ऑफ एक्स वाय डबल डॅश प्लस a1 ऑफ वाय डबल डॅश वाय डॅश a2 ऑफ एक्स वाय इक्वल टू 0, a not of x not equal to 0, x belongs to a comma b are linearly depend if and only if their Wronskian is 0. ओके, आता त्याच्यामध्ये काय विचारलं त्यांनी की सपोज y1 आणि y2 तुमच्याकडे सोल्युशन आहे कुणाचं, गिवन डिफरन्शियल इक्वेशन जे आहे ते सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे, जर सोल्युशन असेल तर तुमच्याकडे लिनियरली डिपेंड असेल हे y1 आणि y2 जर लिनियर डिपेंड असेल
तर त्याचा रॉन्स्कियन किती येतो, रॉन्स्कियन इक्वल टू 0 येतो. आणि इफ अँड ओनली म्हणजे काय उलटं, परत काय तुमच्याकडं जर रॉन्स्कियन जर 0 झाला तर तुमच्याकडे जो y1 आणि y2 सोल्युशन आहे ते लिनियरली डिपेंड होऊन जाईल. म्हणजे आपल्याला काय करायचं, प्रूफ पहिला y1 आणि y2 लिनियरली डिपेंड घ्यायचं गिवन आणि दाखवायचं काय रॉन्स्कियन 0. दुसऱ्या पार्टमध्ये काय घ्यायचं की रॉन्स्कियन 0 घ्यायचा आणि दाखवायचं त्याचं y1 आणि y2 कसे आहेत लिनियरली डिपेंड. आता बघा लिनियरली डिपेंड म्हणजे काय, y1 आणि y2 लिनियरली डिपेंड याचा मिनिंग काय होतो की देर एक्झिस्ट C1 आणि C2, तर C1 इंटू y1 प्लस C2 इंटू y2 इक्वल टू 0 जर घेतला मी तर तुमच्याकडं C1 किंवा C2 या दोघांपैकी एक जरी तुमच्याकडे काय पाहिजे, नॉट इक्वल टू 0 पाहिजे. मग आपण त्यावेळेस म्हणतो की हे लिनियरली डिपेंड आहे. तर प्रूफ पाहूया आता इथं. बघा प्रूफमध्ये काय तुमच्याकडे हेअर टू सोल्युशन y1 आणि y2 आर दिस सोल्युशन. चला तर आपण पहिलं नेसेसरी कंडिशन प्रूव्ह करूया. तुमच्याकडे हेअर टू सोल्युशन y1 आणि y2 इक्वेशन घेतलं या डिफरन्शियल इक्वेशनचं, तर लिनियरली डिपेंड. बघा पहिला पार्ट काय सपोज केला आपण, सपोज केला काय की y1 आणि y2 आर लिनियरली डिपेंड सोल्युशन. ओके, हे लिनियरली डिपेंड आहे आपण असं सपोज केलं. तर आपल्याला प्रूव्ह काय करायचं की त्याचा रॉन्स्कियन जो आहे तो काय आला पाहिजे, 0 आला पाहिजे. दॅट मीन्स रॉन्स्कियन ऑफ एक्स किती आला पाहिजे, 0 आला पाहिजे. हे प्रूव्ह करायचं आपल्याला. तर घेऊया आपण पहिलं काय तुमच्याकडे बाय डेफिनेशन. बघा गिवन काय घेतलं, लिनियरली डिपेंड घेतलंय. तर डिपेंडची डेफिनेशन काय सांगतो तुम्हाला, डेफिनेशन देर एक्झिस्ट टू कॉन्स्टंट C1 आणि C2, दोन्ही पण कसे पाहिजे, नॉट बोथ 0 सच दॅट C1 y1 प्लस C2 y2 इक्वल टू 0. ओके, हे झालं. आता याच इक्वेशन आपण जे डेफिनेशन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतो, C1 y डॅश x प्लस C2 y डॅश ऑफ x इक्वल टू 0. C1 कॉन्स्टंट आहे, y1चा डेरिव्हेटिव्ह y डॅश प्लस C2 कॉन्स्टंट आहे, y2चा डेरिव्हेटिव्ह y2 डॅश x. आता प्रूव्ह केल्यानंतर बघा इक्वेशन 3 आणि 4 मधून तुम्ही याला जर सॉल्व्ह केला सायमल्टेनियस डिफरन्शियल इक्वेशन सायमल्टेनियसली नुसार, तर हे इक्वेशन आपण सॉल्व्ह कसं करतो, बघा कोइफिशियंट C1चा कोइफिशियंट थर्ड इक्वेशनमध्ये कोण आहे, C1चा कोइफिशियंट y1, C2चा कोइफिशियंट y2, परत C1चा कोइफिशियंट y1 डॅश C2चा, आणि एका साईडला काय इक्वल टू 0. आणि हे आलं म्हणजे काय, ही कशी डेफिनेशन आहे, रॉन्स्कियन, रॉन्स्कियन इक्वल टू काय आला 0. म्हणजे मी घेतलं होतं काय तुमच्याकडं की लिनियरली डिपेंड आणि दाखवलं काय रॉन्स्कियन 0. बाकी काही वापरायचं नाही, फक्त मी लिनियरली डिपेंडची डेफिनेशन वापरली इक्वेशन 3 मध्ये आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला. हे डेरिव्हेटिव्ह घेतल्यामध्ये फक्त मी डिटर्मिनंटमध्ये कन्वर्ट केलं तर तुमच्याकडे काय जाईल, रॉन्स्कियन 0. हा पहिला पार्ट झाला. आता सेम उलटा करायचा आहे पार्ट. फक्त बघा तुम्हाला जर समजलं नाही पेपरमध्ये तर तुम्ही ह्याच कंडिशन फक्त उलट्या लिहित जायचं. आता बघा पहिलं काय तुमच्याकडे सफिशियंट कंडिशनमध्ये आपण सपोज करणार काय, y1 आणि y2 आयडेंटिकली 0. मग त्याचा रॉन्स्कियन किती आला तुमच्याकडं, 0. रॉन्स्कियन 0 आला तर आपण काय करणार, फक्त x इक्वल टू x0 घेणार. रॉन्स्कियन ऑफ x0 इक्वल टू तुमच्याकडे काय ना बाय डेफिनेशन y1 ऑफ x0, y2 ऑफ x0, y1 ऑफ x0 दिस. कंडिशन एक्झिस्टन्स K1 आणि K2 नॉट बोथ 0 आहे, तर आपण याला इक्वेशनमध्ये मानलं तर K1 y1, आता कॉन्स्टंट C1 होता, C2 इथं आपण काय मानलं K1 K2. K1 इंटू y1 x0 प्लस K2 y2 ऑफ x0. कारण ही पहिली लाईनमध्ये बघा K1 तिथं काय होता K2, तुम्ही C1 C2 घेतला तरी चालतं. मग इक्वेशन मांडलं, इक्वेशन मांडल्यानंतर ॲक्च्युली जे आहे तुमच्याकडे हे इक्वेशन दोघं 0 झाला. याचं मिनिंग काय झाला की K1 y1 प्लस K2 y2 काय झाला 0. Then the linear combination of y1 and y2 also simultaneous differential equation. Then y dash of x equal to K1 y dash of x K2 y dash of x. म्हणजे या इक्वेशनचं आपण काय केलं, x कन्वर्ट केलं x नॉटचं कन्वर्ट केलं x मध्ये. तर y ऑफ x नॉट K1 y1 ऑफ x K2 y2 ऑफ x नॉट इक्वल टू 0. y डॅश ऑफ x नॉट प्लस K1 y x नॉट हे इक्वेशन इक्वल टू काय तुमच्याकडं 0. आणि हे 0 आल्यामुळे तुमच्याकडं कॉन्स्टंट जो आहे K1 आणि K2 बोथ नॉट इक्वल टू 0. देन दोन्ही K1 आणि K2 काय झालं तुमच्याकडं बोथ नॉट 0. देन y1 आणि y2 आर लिनियरली डिपेंड. तुम्हाला जर हे एवढं लिहायचं नसेल, जर मी जे पहिलं तुमच्याकडे हे रॉन्स्कियन इक्वल टू 0 याला जर उलटं प्रोसेस करत गेलो तरी पण तुमचं काही लिनियरली डिपेंड येऊन जाईल. आता पुढचा क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन नंबर 4 मधला थर्ड. काय क्वेश्चन आहे की yz dx अपॉन y मायनस z zx dy अपॉन z मायनस x xy dz अपॉन x मायनस y. आता आपल्याला मल्टिप्लायर्स घ्यायचे याचे, कारण हे डायरेक्टली सॉल्व्ह होणार नाही. तर पहिलं चेक करूया की पहिलं मल्टिप्लायर्स काय घ्यावं लागणार आपल्याला, की पहिलं घेतलं मी y मायनस z, नंतर z मायनस x आणि x मायनस y.
मायनस प्लस एक्स आहे, मायनस वाय आहे, मायनस झेड आहे, प्लस झेड आहे, मायनस एक्स आहे, म्हणजे काही मल्टिप्लाय करायची गरज नाही. म्हणजे आपण 1 1 जरी घेतला तरी खालचा पार्ट 0 येऊन जातो. मग पहिलं मल्टिप्लायर्स काय माझ्याकडं 1 1 1. मग मी 1 1 ने मल्टिप्लाय केलं तर पहिलं 1 1 1 मल्टिप्लाय केलं, ईच रेशो इक्वल टू 1 1 ने मल्टिप्लाय केलं तर वरती काही फरक पडणार नाही, खाली 1 1 ने मल्टिप्लाय करा, ईच रेशो इक्वल टू खालचा पार्ट 0 झाला, हा 0 इकडे आला तर टोटली 0 झालं. हे राहिलं काय तुमच्याकडं वाय झेड डी एक्स डी एक्स झेड डी वाय एक्स वाय डी झेड झालं इक्वल टू 0. तर आपण याला असं लिहू शकतो काय बघा, डी एक्स वाय झेडचा डेरिव्हेटिव्ह काय, फर्स्ट टू ॲज इट इज वाय झेड एक्सचा डेरिव्हेटिव्ह, नंतर एक्स झेड ॲज इट इज वायचा डेरिव्हेटिव्ह, नंतर एक्स वाय ॲज इट इज डी झेडचा डेरिव्हेटिव्ह. याचं मिनिंग काय होतं की डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स वाय झेड इक्वल टू 0. आता इंटिग्रेशन करा, इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड, इंटिग्रेशन ऑफ डी एक्स वाय झेड इक्वल टू 0. तर डी ऑफ एक्स वाय झेडचं इंटिग्रेशन एक्स वाय झेड C1 एक्स वाय झेड मायनस C1 इक्वल टू 0. हे इक्वेशन नंबर 1. आता आपला दुसरा मल्टिप्लायर्स घ्यायचा आहे. बघा दुसरा मल्टिप्लायर जर घेतला मी, तुमच्याकडे काय की हे तर काही प्रॉब्लेम नाही, मी सपोज वाय झेड कॅन्सल करून टाकला, इथं याला वाय झेड घेतला, इथं काय तुमच्याकडं झेड एक्स घेतला आणि याला डिवाइड केलं काय एक्स वाय. ओके, तर इथं काय तुमच्याकडं इथं पण सेम कॅन्सल होऊन जाईल. मग मी दुसरा मल्टिप्लायर्स घेतो काय तुमच्याकडं 1/YZ एक्स झेड आणि एक्स वाय. मग मल्टिप्लायर्स घेतल्यानंतर बघा हे कॅन्सल झालं तुमच्याकडं, टोटली वरचे कॅन्सल झालं, वरती काय राहिलं फक्त dx प्लस dy प्लस dz अपॉन y मायनस झेड प्लस झेड मायनस एक्स प्लस एक्स मायनस वाय. आता काय तुमच्याकडं जर याला मला हे करायचं असेल तर मी काय करणार, इथं एक्स इथं मल्टिप्लाय करणार, इथं एक्स मल्टिप्लाय करणार, इथं झेड एक्स आहे, इथं वाय मल्टिप्लाय करणार, याला वाय मल्टिप्लाय करणार, इथं काय तुमच्याकडे झेड मल्टिप्लाय करणार, इथं झेड. आता टोटल एक्स वाय झेड झाला. आता वरचा पार्ट राहिला बघा, सगळ्यांचा बेस सेम झाला. आता काय तुमच्याकडे न्यूमरेटरची ॲडिशन, हे एक्सने मल्टिप्लाय करा मध्ये एक्स इंटू एक्स एक्स वाय एक्स झेड, त्याच्यानंतर वायने मल्टिप्लाय करा वाय झेड एक्स झेड एक्स प्लस एक्स वाय मायनस एक्स वाय मायनस एक्स झेड प्लस एक्स झेड झेड एक्स कॅन्सल झाला, राहिलं का तुमच्याकडे 0. तर डी ऑफ एक्स प्लस डी ऑफ एक्स प्लस डी ऑफ वाय प्लस डी ऑफ झेडला कसं लिहू शकतो आपण, डी ऑफ एक्स प्लस वाय प्लस झेड अपॉन सगळा पार्ट काय आला 0. तर डी ऑफ एक्स हा 0 जो ईच रेशो इक्वल टू इकडे आल्यानंतर काय तुमच्याकडे 0. तर डी ऑफ एक्स प्लस वाय प्लस झेड इक्वल टू 0. इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड इंटिग्रेशन केलं या डी एक्स प्लसचं, तर काय तुमच्याकडे एक्स प्लस वाय प्लस झेड इक्वल टू C2. तर C2 इकडे आणा, इक्वेशन नंबर 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, वी गेट जनरल सोल्युशन. आता क्वेश्चन नंबर 4 मधला आहे 4 क्वेश्चन. सॉल्व झेड वाय डी एक्स इक्वल टू झेड एक्स डी वाय प्लस वाय स्क्वेअर डी झेड. आता आपल्याला हा जो क्वेश्चन आहे हा स्टँडर्ड फॉर्ममध्ये नाही आहे. तर स्टँडर्ड फॉर्म काय आहे, पी डी एक्स प्लस क्यू डी वाय प्लस आर डी झेड इक्वल टू 0. हा तुमच्याकडे स्टँडर्ड फॉर्म आहे. ओके, तर मग स्टँडर्ड फॉर्मसाठी हे सगळं एका साईडला आणावं लागेल, हे इकडे पाठवा, हे पण इकडे पाठवा. तर काय तुमच्याकडं झेड वाय डी एक्स मायनस झेड एक्स डी वाय मायनस वाय स्क्वेअर डी झेड. आता जर मी कम्पेअर केलं तुमच्याकडं, तर हे काय तुमच्याकडं बघा कम्पेअर केलं तर काय तुमच्याकडे कम्पेअर केलं तर पी डी एक्स प्लस क्यू डी वाय, तर पीची व्हॅल्यू किती झेड वाय, क्यूची व्हॅल्यू दिस. आता आपण हे इंटिग्रेबल आहे की नाही चेक करूया, किंवा एक्झॅक्ट आहे तर टर्मची ॲडजस्टमेंट करायची फक्त, आणि जर इंटिग्रेबल असेल तर आपल्याला ॲड सबट्रॅक्ट मल्टिप्लिकेशन डिव्हिजन करावं लागेल. ओके, तर मग पहिलं आपण काढलं, आपण माहिती आहे सगळ्यांना क्वेश्चन 1 2 3 4. आता तुमच्याकडे इंटिग्रेबल चेक करा, एक्झॅक्ट नाही आहे तर इंटिग्रेबल करा. इंटिग्रेबलचा फॉर्म्युला आहे पी इंटू डॅबा क्यू अपॉन डॅबा झेड मायनस डॅबा आर अपॉन डॅबा वाय. हा फॉर्म्युला पुट केला तर इंटिग्रेबल किती आला तुमच्याकडं 0. आता हे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता, तुम्हाला प्रोसेस माहीत झालेली आहे. तर पहिलं काय करा तुम्ही, हे व्हॅल्यू काढून घ्या, पीला विथ रिस्पेक्ट टू वाय झेड, क्यूला विथ रिस्पेक्ट टू एक्स झेड, त्याच्यानंतर आरला विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता तुमच्याकडे काय येतं, पी 4 मायनस 6 हा आला पहिला, नंतर क्यू 5 मायनस 2 प्लस आर 1 मायनस 3. त्या टोटलचा आन्सर जर 0 आला तर आपण म्हणतो हे इंटिग्रेबल आहे. आता इंटिग्रेबल आल्यामुळे आपण काय करणार, ॲड सबट्रॅक्ट मल्टिप्लिकेशन आपल्याला काही करावं लागेल. जर हा एक्झॅक्ट आला असता फक्त टर्मची ॲडजस्टमेंट केली असती. आता हे आल्यामुळे आपण काय करणार, 2z डिवाइड करूया ईच अँड एव्हरी टर्मला. मग मी काय केलं, 2z स्क्वेअरने डिवाइड केल्यानंतर काय dx अपॉन वाय स्क्वेअर, झेड स्क्वेअर कॅन्सल झाला, एक्स अपॉन डी वाय अपॉन वाय स्क्वेअर, झेड स्क्वेअर कॅन्सल, डी झेड अपॉन झेड इक्वल टू 0. आता मी काय करतो की हा वाय बघा, हा तुमच्याकडे क्वेश्चन आहे, त्या क्वेश्चनला आपण कशाने डिवाइड केलं, वाय स्क्वेअर झेडने. तर इथं बघा वाय स्क्वेअर झेड, याला पण इथं डिवाइड बाय वाय स्क्वेअर झेड, इथं पण डिवाइड बाय वाय स्क्वेअर झेड,
आणि इथं पण वाय स्क्वेअर झेडने डिवाइड करा. ओके, आता वाय स्क्वेअर झेडने डिवाइड केल्यानंतर तुमच्याकडे काय झेड झेड कॅन्सल, इथला झेड झेड कॅन्सल, इथला वाय आणि एक वाय कॅन्सल. बघा एक वाय कॅन्सल, डी एक्स अपॉन वाय राहिला. त्याच्यानंतर बघा इथं झेड झेड कॅन्सल, एक्स अपॉन वाय स्क्वेअर राहिला. आणि नंतर बघा वाय स्क्वेअर कॅन्सल राहिला आपल्याकडे डी झेड अपॉन डी. आता आपण काय करूया की इथं इक्वल करण्यासाठी इथं पण वायने मल्टिप्लाय करा, इथं पण वायने मल्टिप्लाय करा. तर काय तुमच्याकडे वाय स्क्वेअर, हे दोघात बघा वाय स्क्वेअर झाला, वाय स्क्वेअर डिवाइड एक घेतला, वाय डी एक्स मायनस एक्स डी वाय मायनस डी झेड अपॉन झेड आलं. आता हा जो आहे तुमच्याकडं हा कुणाचा पार्ट आहे, डी ऑफ एक्स अपॉन वाय चा डेरिव्हेटिव्ह किती येतो तुमच्याकडं, वाय डी एक्स मायनस एक्स डी वाय अपॉन वाय स्क्वेअर. त्या टोटल आपण काय लिहू शकतो, डी ऑफ एक्स वाय आणि हा डी झेड अपॉन एक्स आलं. आता इंटिग्रेटिंग ऑन बोथ साईड करा. डी ऑफ एक्स वायचं इंटिग्रेशन किती आहे तुमच्याकडं, एक्स वाय आणि 1 अपॉन झेडचं इंटिग्रेशन लॉग झेड आणि हे लॉग आल्यामुळे लॉग C1. ओके, हा लॉग झेड इकडे पाठवा तर काय तुमच्याकडं एक्स अपॉन वाय इक्वल टू लॉग झेड C1. हे झालं तुमच्याकडं आन्सर. ओके, अशा पद्धतीने हा क्वेश्चन नंबर 4 झाला. आता पाहूया आपण क्वेश्चन नंबर 5. आता पाहूया आपण क्वेश्चन नंबर 5. त्याच्यामध्ये बघा क्वेश्चन नंबर 5 काय आहे तुमच्याकडं, सॉल्व डी एक्स अपॉन वाय स्क्वेअर एक्स मायनस वाय इक्वल टू डी वाय अपॉन एक्स स्क्वेअर मायनस एक्स वाय डी झेड अपॉन झेड इंटू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आता बघा पहिल्या क्वेश्चनमध्ये पहिले जर 2 सिलेक्ट केले तर मला 2 इझी भेटून जातं, एक्स मायनस वाय मायनस वाय कॅन्सल होऊन जातो. तर मग मी पहिला सिलेक्ट केला फर्स्ट अँड सेकंड रेशो. मग फर्स्ट अँड सेकंड रेशो सिलेक्ट केल्यानंतर काय येईल तुमच्याकडं, एक्स मायनस वाय कॅन्सल झाला. तर राहिलं का तुमच्याकडं डी एक्स अपॉन वाय स्क्वेअर डी वाय अपॉन एक्स स्क्वेअर. आता हा जो एक्स आहे तो इकडे पाठवा आणि हा वाय स्क्वेअर जो इकडे पाठवा. काय आलं तुमच्याकडे, एक्स स्क्वेअर डी एक्स इक्वल टू वाय स्क्वेअर डी वाय. आता इंटिग्रेट करा, एक्स स्क्वेअर डी एक्स वाय स्क्वेअर डी वाय. इंटिग्रेट केल्यानंतर काय तुमच्याकडे एक्स क्यूब अपॉन 3 एक्स स्क्वेअरचे इंटिग्रेशन वाय क्यूब अपॉन 3 इक्वल टू C1. आता मी 3 ने जर मल्टिप्लाय केलं मध्ये तर काय तुमच्याकडं 3 गेट कॅन्सल 3 कॅन्सल. तर एक्स क्यूब हा तुमच्याकडे वाय क्यूब मायनस इकडे आला आणि -3 सगळं एका साईडला आणलं. हा झाला इक्वेशन नंबर 1. आता दुसरं कोणताच इजी नाही आहे तुमच्याकडे. आपण काय करूया, एक रेशो बनवूया. कारण की तुमच्याकडे झेड एक्स स्क्वेअर हा तुमच्याकडे परत येतच नाही. म्हणजे सपोज मी झेडने मध्ये मल्टिप्लाय केला तर झेड एक्स स्क्वेअर होऊन जाईल. इकडे झेड एक्स स्क्वेअर येतच नाही आहे. म्हणून आपण काय करणार आहे की एक चौथा रेशो बनवणार आणि चौथा रेशो बनवल्यानंतर आपण तिसऱ्या रेशो बरोबर कम्पेअर करणार. मग मी मल्टिप्लायर घेतो 1 -1 आणि 0 या दोघांचं मिळूनच मी काय करतो एक चौथा रेशो बनवतो. बघा इथं एक चौथा रेशो बनवला काय मी, टेकिंग मल्टिप्लायर्स 1 -1 आणि 0. मग 1 डी एक्स वाय स्क्वेअर एक्स मायनस वाय -1 डी वाय एक्स स्क्वेअर. आता याला कशाने मल्टिप्लाय केलं मी, मायनस प्लस झाला 0 डी एक्स. तर डी एक्स मायनस डी वाय वरती झाला अपॉन. आता काय तुमच्याकडे वाय स्क्वेअर एक्स मायनस वाय आणि एक्स मायनस वाय दोघातून एक्स मायनस वाय कॉमन काढला तर राहिलं का तुमच्याकडं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हा चौथा रेशो झाला तुमच्याकडं, हा फोर्थ रेशो. या फोर्थ रेशोला काय करूया आपण की थर्ड रेशो बरोबर कम्पेअर करूया. बघा थर्ड रेशो आणि फोर्थ रेशो घेतला तर तुमच्याकडे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर थर्ड रेशोमध्ये होता आणि फोर्थ रेशोमध्ये काय तुमच्याकडे एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. मग आता कम्पेअर केल्यानंतर एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर कॅन्सल झाला. राहिलं काय तुमच्याकडे डी झेड अपॉन झेड इक्वल टू डी ऑफ एक्स मायनस वाय अपॉन एक्स मायनस वाय. ठीक आहे, आता आपण इंटिग्रेट करू शकतो. बघा झेड झेड बरोबर आलाय आणि एक्स मायनस वाय बरोबर आलाय. तर इंटिग्रेट केल्यानंतर काय तुमच्याकडे 1 अपॉन झेडचं इंटिग्रेशन लॉग झेड इक्वल टू याचं पण इंटिग्रेशन बघा खालच्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह वरती आहे तर लॉग ऑफ एक्स मायनस वाय प्लस लॉग C2. मग लॉग झेड इक्वल टू लॉग प्रॉपर्टी m इंटू n वापरला तर लॉग एक्स मायनस वाय इंटू C2 लॉग कॅन्सल झेड इक्वल टू एक्स मायनस वाय C2 सगळं एका साईडला पाठवा. हे आलं तुमच्याकडे इक्वेशन नंबर 2. हे एका साईडला पाठवल्यानंतर हा मायनस झाला. इक्वेशन 1 आपल्याकडे आलेला आहे हा आणि इक्वेशन 2 आपण काढलेले मल्टिप्लायर्स करून हे दोघांचं मिळून तुमच्याकडे काय होऊन जाईल जनरल सोल्युशन. ठीक आहे, आता पुढचा क्वेश्चन आहे बघा, स्टेट अँड प्रूव्ह नेसेसरी कंडिशन फॉर फॅपियन डिफरन्शियल इक्वेशन pdx प्लस क्यू डी वाय प्लस rdz इक्वल टू 0 टू बी इंटिग्रेबल वेअर सिम्बॉल हॅव देअर युजल. आता हा जो क्वेश्चन आहे तुमच्याकडं 101% येतोच. कोणताही क्वेश्चन पेपर घ्या, व्हेरी IMP क्वेश्चन. मी याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ पण बनवलेला आहे, तो पण बघू शकता किंवा तुम्ही इथून पण बघू शकता. ठीक आहे, बघा आता नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूया स्टेट अँड प्रूव्ह द नेसेसरी कंडिशन फॉर इंटिग्रेबिलिटी. बघा हा IMP क्वेश्चन आहे, तुम्ही कोणताही क्वेश्चन पेपर घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला हा क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे, मग हा क्वेश्चन आपण चांगल्या पद्धतीने घेऊया आणि एकदम स्लो घेतो मी. हा क्वेश्चन मध्ये तुम्हाला म्हणजे कोणताही क्वेश्चन पेपर घेतला
फक्त एखादा क्वेश्चन सोडला, एखादा क्वेश्चन पेपर तर नाही, पण मॅक्सिमम क्वेश्चन पेपरमध्ये 90% हा क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे. तर आता पाहूया काय क्वेश्चन. स्टेट अँड प्रूव्ह द नेसेसरी कंडिशन फॉर इंटिग्रेबिलिटी फॉर फॅपियन डिफरन्शियल इक्वेशन pdx plus qdy plus rdz equal to 0 where pq are the function of x y z. ओके. म्हणजे आपल्याकडे जी नेसेसरी कंडिशन आहे ती काय आहे, इंटिग्रेबिलिटीची p इंटू दिस प्लस q इंटू दिस प्लस r इंटू दिस. आपण काय म्हणतो, p इंटू 4-6 प्लस q इंटू 5-2 प्लस r इंटू 1-3 इक्वल टू किती आला पाहिजे, 0 यायला पाहिजे. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके. तर बघा नेसेसरी कंडिशन मध्ये आपण काय करूया, आपल्याला प्रूव्ह करायचं नेसेसरी कंडिशन. तर गिवन बघा द नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन फॉर इंटिग्रेबिलिटी इक्वल टू pdx प्लस qdy प्लस rdz इज p डॅबा q अपॉन डॅबा z माइनस डॅबा r अपॉन डॅबा y प्लस q इंटू डॅबा r अपॉन डॅबा x माइनस डॅबा p अपॉन डॅबा z प्लस r इंटू डॅबा p अपॉन डॅबा y माइनस डॅबा q अपॉन डॅबा x इक्वल टू 0. ओके. आता आपण कसं करणार की हे तुमच्याकडे इंटिग्रेबिलिटी आहे, याच्यावर मी व्हिडिओ पण बनवलेला आहे की हे इंटिग्रेबिलिटी शॉर्टकटमध्ये कसं लक्षात ठेवायचं आहे, तर ते तुम्ही पाहू शकता तुम्ही. ठीक आहे. आता आपण नेसेसरी कंडिशन पाहूया, प्रूव्ह करूया. पहिलं काय करणार, नेसेसरी कंडिशन बघा, कन्सिडर द डिफरन्शियल इक्वेशन. आपण हे डिफरन्शियल इक्वेशन घेतलं आणि वेअर पी क्यू आर काय तुमच्याकडे फंक्शन ऑफ एक्स वाय झेड. हे डिफरन्शियल इक्वेशन आहे, याला म्हणतो आपण टोटल डिफरन्शियल इक्वेशन किंवा फॅपियल डिफरन्शियल इक्वेशन. आता आपण मानूया, सपोज केलं की या जो डिफरन्शियल इक्वेशन आहे या इंटिग्रेबल याचं इंटिग्रेशन आहे यू ऑफ एक्स वाय झेड इक्वल टू सी असं मानलं आपण, असं येतं. ठीक आहे. असं जर मानलं, त्याला इक्वेशन नंबर 2 मानलं, तर मानलं तर आपण हे काय, इफ इक्वेशन 1 इज इंटिग्रेबल देन आयदर इज एक्झॅक्ट और इट कॅन मेड एक्झॅक्ट बाय मल्टिप्लाइंग बाय फॅक्टर्स. बघ, एक तर हे एक्झॅक्ट असेल किंवा त्याचं काही मल्टिप्लाइंग फॅक्टर्स असतील. जर बघा याचं जर मी आता हे इंटिग्रेबल आहे, जर याचा मी डेरिव्हेटिव्ह घेतला तर तुमच्याकडे काय यायला पाहिजे, pdx प्लस qdy प्लस rdz. कारण आपण काय मानलंय की या इक्वेशनचं हे काय इंटिग्रेशन आहे. मग आपण घेऊया याचं du इक्वल टू याचं इंटिग्रेशन बघा काय ना, डॅबा यू अपॉन डॅबा एक्स dx प्लस डॅबा यू अपॉन डॅबा वाय dy प्लस डॅबा यू अपॉन डॅबा झेड यू. इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन नंबर 2 आणि फर्स्ट या दोघांचं जर मिक्स केलं मी, तर तुमच्याकडे काय येऊन जाईल बघा, डॅबा यू अपॉन डॅबा एक्स अपॉन पी डॅबा यू अपॉन डॅबा वाय इक्वल टू क्यू डॅबा यू अपॉन डॅबा झेड इक्वल टू अपॉन आर. आपण सगळ्याचे इक्वल टू एक मानलं लॅम्बडा असेल, काहीतरी व्हॅल्यू असेल. ठीक आहे का, कारण बघा इथं डीएक्सचा कोइफिशियंट कोण आहे तुमच्याकडं, इथं डीएक्सचा पी आहे, इथं डॅबा यू अपॉन डॅबा एक्स आहे. इथं डीवायचा कोइफिशियंट कोण आहे, इथं क्यू आहे आणि इथं कोण आहे, डॅबा यू अपॉन डॅबा वाय. मग या दोघांचं जर केलं तर आपल्याकडे काय, हा रेशोमध्ये तुमच्याकडे लॅम्बडा येईल. आता लॅम्बडा बघा, पहिलं काय तुमच्याकडं इक्वल टू लॅम्बडा. आता मी फर्स्ट आणि लॅम्बडा घेतो. काय घेतलं मी, डॅबा यू अपॉन डॅबा एक्स अपॉन पी इक्वल टू लॅम्बडा. तर काय येईल तुमच्याकडे, इथून जर कम्पेअर केलं तर डॅबा यू अपॉन डॅबा एक्स इक्वल टू पी इंटू लॅम्बडा. ओके, पहिली व्हॅल्यू आली. दुसरं काय असेल तुमच्याकडं, डॅबा यू अपॉन डॅबा वाय इक्वल टू क्यू पुट केला इक्वल टू लॅम्बडा. तर इथून काय येईल तुमच्याकडं, डॅबा यू अपॉन डॅबा वाय इक्वल टू क्यू इंटू लॅम्बडा. तिसरं काय असेल तुमच्याकडं, डॅबा यू अपॉन डॅबा झेड जर केलं मी अपॉन आर तर इक्वल टू लॅम्बडा. तर काय येईल तुमच्याकडं, किती, हा आर इकडे गेला तर डॅबा यू अपॉन डॅबा झेड इक्वल टू आर इंटू लॅम्बडा. या टोटलला आपण इक्वेशन नंबर काय मानलं, 4. ओके. आता आपण काय करूया बघा, इथं आता काय करूया आपण इथं की डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स इंटू डॅबा वाय, किंवा याला असं म्हणू शकतो डॅबा वाय इंटू डॅबा एक्स, हा वाय सॉरी इथं डॅबा वाय इंटू डॅबा एक्स इंटू याला कसं लिहू शकतो, डॅबा यू अपॉन डॅबा एक्स इंटू डॅबा वाय. ओके, हे काय तुमच्याकडं हे दोन इक्वल राहतात. आता हे इक्वल आहे तर याची डेफिनेशन काय तुमच्याकडे, सपोज डॅबा अपॉन डॅबा वाय इंटू डॅबा यू अपॉन डॅबा एक्स, हे याची डेफिनेशन. याला कसं लिहू शकतो आपण, डॅबा अपॉन डॅबा एक्स आणि हा लास्टला कोण आहे, डॅबा यू अपॉन डॅबा वाय. आता डॅबा यू अपॉन डॅबा एक्सची व्हॅल्यू किती आहे बघा, इथं पी लॅम्बडा. बघा पी लॅम्बडा आहे का, इथं पुट केली मी, डॅबा अपॉन डॅबा वाय इक्वल टू पी लॅम्बडा पुट केलेली. मग काय तुमच्याकडे इथं डॅबा अपॉन डॅबा वाय
इंटू पी लॅमडा इक्वल टू इथं पण काय तुमच्याकडे डाबा अपॉन डाबा एक्स इंटू डाबा यू अपॉन डाबा वायची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडं क्यू लॅमडा. ओके, आलं का हे डाबा अपॉन डाबा वाय लॅमडा पी इक्वल टू डाबा अपॉन डाबा एक्स इक्वल टू क्यू लॅमडा. ओके, मग फक्त व्हॅल्यू पुट केली आपण अबोवची डाबा यू अपॉन डाबा एक्सची व्हॅल्यू आपल्या वरती होते बा कुठे होते आपल्याकडे व्हॅल्यू ही व्हॅल्यू होते आपण इथं पुट केली. नंतर डाबा यू अपॉन डाबा वायची व्हॅल्यू किती होती आपल्याकडं क्यू लॅमडा. मग इथं पुट केल्यानंतर हे आलं तुमच्याकडं. ओके, आता हे असंच ठेवा. आता हे काय तुमच्याकडे हा पी लॅमडा आहे याचं काय घ्यायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय. मग आपण काय करणार पी ॲज इट इज घेणार परत लॅमडाचा डेरिव्हेटिव्ह लॅमडा ॲज इट इज घेणार आणि पीचा डेरिव्हेटिव्ह. तर काय तुमच्याकडे बघा पहिलं लॅमडा ॲज इट इज पीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय प्लस पी ॲज इट इज लॅमडाचा डेरिव्हेटिव्ह. ओके, म्हणजे आता यू इंटू व्ही रूल वापरला आपण इथं. सेम आपल्याला यू इंटू व्ही रूल वापरायचं इथं पण. तर काय तुमच्याकडे डाबा अपॉन डाबा आता विथ रिस्पेक्ट टू कोण आहे एक्स. तर लॅमडा ॲज इट इज डाबा क्यू अपॉन डाबा एक्स प्लस आता कोण ॲज इट इज क्यू ॲज इट इज लॅमडाचं डेरिव्हेटिव्ह डाबा लॅमडा अपॉन डाबा एक्स. आता जिथं जिथं लॅमडा आहे तिथं बाजूला घेऊया. आता हे लॅमडावाली टर्म आहे इकडं आणून घेऊया आणि हा पी वाली टर्म इकडं आणलं. तर काय आलं तुमच्याकडे बघा लॅमडा इथं पण होता इथं पण होता. लॅमडाची टर्म इकडे आल्यानंतर काय आलं तुमच्याकडे लॅमडा कॉमन काढला तर डाबा पी अपॉन डाबा वाय राहिला मायनस डाबा क्यू अपॉन डाबा एक्स राहिला. ओके, हे इकडं आलं. आता हा मायनस पी इकडं आला तर क्यू इंटू डाबा लॅमडा अपॉन डाबा एक्स ही वाली टर्म्स बघा ही टर्म्स आणि हा इकडे आल्यावर काय होईल तुमच्याकडे मायनस टर्म. ओके, आपल्याकडे हे इक्वेशन आलं 5. इथपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे हे इथपर्यंत आलं हे इक्वेशन नंबर 5. आता सिमिलरली 6 घेतला आपण दुसरं काय घेतलं बघा इथून. आता आपण घेतलं डाबा स्क्वेअर यू अपॉन डाबा एक्स इंटू डाबा झेड. सॉरी पहिलं घेतो मी डाबा झेड इंटू डाबा वाय इक्वल टू डाबा स्क्वेअर यू अपॉन डाबा वाय इंटू डाबा झेड. आता इथं काय घेतलं मी वाय झेड घेतला तर वाय झेड घेतलं तर सिमिलर यासारखं सॉल्व्ह होईल. सिमिलर सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला काही लॅमडा इंटू डाबा क्यू अपॉन डाबा झेड मायनस डाबा आर अपॉन डाबा वाय इक्वल टू आर इंटू डाबा लॅमडा अपॉन वाय डाबा वाय मायनस क्यू इंटू डाबा लॅमडा अपॉन डाबा झेड. ठीक आहे, कधी हे मानल्यानंतर आपण आता लास्टला सिमिलरली अजून काय मानू शकतो आपल्याकडे 3 चॉईसेस आहेत. आता काय मानू शकतो आपण डाबा स्क्वेअर यू अपॉन डाबा एक्स इंटू डाबा झेड मानू शकतो इक्वल टू डाबा स्क्वेअर यू अपॉन डाबा पहिलं झेड घेऊ शकतो आणि नंतर एक्स. मग हे मानल्यानंतर तुमच्याकडे हे इक्वेशन आलं. सेम असं सॉल्व्ह करायचं आहे बघा. आपल्याकडे 3 इक्वेशन आलं तर 3 इक्वेशनमध्ये काय करायचं जो आपल्याकडे पहिला इक्वेशन आलेला आहे या टाईपचा 5वा त्याला कशाने मल्टिप्लाय करा आरने. 6व्याला पीने मल्टिप्लाय करा आणि 7व्याला कशाने मल्टिप्लाय करा क्यूने. तर हे मल्टिप्लाय केल्यानंतर बघा काही तुमच्याकडं फक्त काय करायचं 7व्याला मल्टिप्लाय करा बघा पहिल्याला आर नंतर दुसऱ्याला पी आणि तिसऱ्याला क्यू. म्हणजे आपण ज्या 3 इक्वेशन काढले ना इथल्या इथं या 3 इक्वेशनला पहिल्याला मल्टिप्लाय करा आरने तिसऱ्याला मल्टिप्लाय करा दुसऱ्याला मल्टिप्लाय करा पीने आणि तिसऱ्याला मल्टिप्लाय करा क्यूने. मग हे मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्ही काय करा त्यांची ॲडिशन करा सगळ्यांची. ॲडिशन केल्यानंतर तुम्हाला येऊन जाईल इंटिग्रेबिलिटीची कंडिशन. ओके, तर काय येईल ती पी इंटू डाबा क्यू अपॉन डाबा झेड मायनस डाबा आर अपॉन डाबा वाय प्लस क्यू इंटू डाबा आर अपॉन डाबा एक्स मायनस डाबा बी अपॉन डाबा झेड प्लस आर इंटू डाबा पी अपॉन डाबा वाय मायनस डाबा क्यू अपॉन डाबा एक्स इक्वल टू 0. तर आपल्याला फक्त या तिघांचा वापर करून आपल्याकडे काय इंटिग्रेबिलिटीची कंडिशन आलेली आहे. ठीक आहे, थँक्यू. अशा पद्धतीने हा क्वेश्चन पेपर संपलेला आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पेपर पाहूया. तुम्हाला काही अडचण असेल किंवा एखादा टॉपिकवर परत व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. थँक्यू.